विशालबुद्धे फुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरिः ॐ श्री गणेशाय नमः हरिः ॐ श्री सरस्वत्यै नमः हरिः ॐ श्री भागवत महापुराणाय नमः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे
नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भागवत महापुराण की जय। जय जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। उपस्थित भाविक सज्जन तथा भक्तिमती माता, आपल्या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी पहिलं पुष्प गुंफण्याचा योग। काल भागवत महात्म्यामध्ये आपण चिंतन पाहत असताना आत्मदेवाचं चरित्र पाहलं, भक्ती नारद यांचा संवाद पाहला, गोकर्ण धुंदुककारी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून उद्धारार्थ कथा पाहली, श्रोता आणि वक्ता यांचा अधिकार सुद्धा आपण त्या ठिकाणी थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला। त्या अनुषंगाने आज आपण पहिल्या स्कंदामध्ये प्रवेश करतो आणि पहिल्या स्कंदाला सुरुवात या ठिकाणी करत असताना सांगितलं, सत्कर्मामध्ये अनेक विघ्न निर्माण होत असतात, त्या सर्वांच्या निवारणार्थ मंगलचरणाची गरज असते, आवश्यकता असते। म्हणून श्रवणाला बसण्यापूर्वी नेहमी मंगलाचरण करायचं, की पुढील कार्य मंगल होण्याकरता शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्या देवतेची आपण पूजा अर्चा करतो, भक्ती करतो, ध्यान धारणा करतो, अधिष्ठान करतो, ते देवता सुद्धा ते एखाद्या वेळेला आपलं मन पक्का आहे का कच्च पाहण्याकरता विघ्न निर्माण करतात। ती देवता एखाद्या वेळेला सत्कर्मात विघ्न आणते, मग त्यांना सुद्धा ईर्ष्या उत्पन्न होते की हा साधक, हा माझा भक्त नारायणाचं ध्यान करील तर हाही आपल्यासारखाच देव होईल, त्यांनाही धोका आहे। मग अशा माध्यमातून देवाची ही प्रार्थना करणं आवश्यक आहे, हे देवांनो आमच्या सत्कर्मात विक्षेप म्हणा किंवा विघ्न निर्माण करू नका। म्हणून सूर्य आमचे कल्याण करणारे भगवान आहेत, वरुण देव आमच्यावर कृपा करणारे आहेत, म्हणून या सगळ्या देवतेला प्रसन्न करण्याकरता मंगलाचरण सांगितलं। आणि पहिल्या स्कंदामध्ये आपण या ठिकाणी मंगलाचरणाला सुरुवात करून नमस्कार करून सर्व ग्रामदैवत भगवान सोपीनाथ, भगवान महादेव, समर्थ सद्गुरू गजानन महाराज, हनुमंतराय, भगवान पांडुरंग परमात्मा, जगन्माता रुक्मिणी आई साहेब, आपापलं कुळदैवत भगवान आणि सगळे आपले माता पिता, सर्व ज्ञानोबारायापासून तुकोबारायापर्यंत सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन दाही दिशांना नमस्कार करून आपण कथेला प्रारंभ करूया। अशा माध्यमातून सगळ्यांची कृपावर आपल्याला व्हायला पाहिजे, म्हणून त्यांना शरण जाऊन आपण त्याच भगवंताची कथा पुढे पाहणार आहोत। पुढे कथेचा क्रम असा आहे की भागवत महापुराण म्हणजे भागवत धर्म। मग धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या पुढे भागवतामध्ये सांगितली की जिथं अधर्म नाही त्याला धर्म म्हणतात, आणि जिथं अधर्म आहे त्याला धर्म म्हणत नाहीत। मग ती व्याख्या सांगितली। मग धर्माच्या आधारानं जीवन जगणारे जीव आणि अधर्माला धरून जीवन जगणारे जीव, प्रश्न असा होतो की धर्माच्या आधारानं जगणारे जीव, धर्म त्यांचं रक्षण करतो एक, आणि अधर्माच्या माध्यमातून जीवन जगणारे जीव, अधर्म त्यांच्यावर कृपा करतो। मग आता आपल्याला यातला कोणता आवडते, धर्म आवडते, म्हणूनच आपण इथं येऊन बसतो। इथं आलो न बोलावता आलो, काही असं आग्रह करण्याची गरज पडली नाही,
ज्या ज्या जीवाला धर्म आवडते, धर्माचं कार्य कुठल्याही प्रकारचं असो, ते जीव तिथं न बोलावता जातात, म्हणजे धर्माचा आधार धरणारे. ज्याला धर्माचं काही घेणंच नाही, त्याला तुम्ही आमंत्रित करा, बळजबरीनं हात धरून आणा, इथं जबरदस्तीनं बसवा, कारण त्याच्या मनात अधर्म आहे, त्याला धर्म नकोय. पण शास्त्र म्हणते धत्ते धार येते इति धर्म. जो धर्माच्या आधाराने जीवन जगतो, धर्म त्याचं रक्षण करतो. आलं का लक्षात? रोज संध्याकाळी भागवत झालं की आमच्या महिला मंडळी हरिपाठ करतात. शब्द कसा आहे? हरिपाठ. हरिपाठ म्हणजे अर्थ काय? हरीचा पाठ. जो करील हरिपाठ, हरी राखील त्याची पाठ. राखील शब्द महत्वाचा आहे. आणि जो ना करी हरीचा पाठ, तर हरी पाहिल त्याची पाठ. पहिला शब्द काय उच्चारला? राखील. आणि दुसरा शब्द पाहिल. पाहिल म्हणजे शब्दाचा अर्थ बदलला. मग हरीचा पाठ करणारे हरी त्याचं रक्षण करतील, आणि हरीचा पाठ न करणारे हरी त्याच्यावरही कृपा करील. म्हणजे देवाचं लक्ष दोनावरी आहे, एकावर नाही. मग भगवान म्हणतात की धर्म आणि अधर्म, धर्माला धरून जीवन जगणारे जीव आहेत, म्हणून धर्म त्यांचं रक्षण करतो. धत्ते धार येते इति धर्मः. सुभाषितकार म्हणतात धर्माच्या आधारानं जीवन जगलं पाहिजे. मग धर्मच सोबत येणारा आहे, आणि धर्म करत असताना चांगलं कर्म घडलं की ते सोबत येणारा आहे. या दोन पैकी हे दोनही सोबत येतील, पण तिसरं मात्र कोणतं सोबत येत नाही. म्हणून धर्म हा मुख्य आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. मग या ठिकाणी धर्माची व्याख्या सांगितली व्यास महाराजांनी नारद महर्षीला भेट झाल्यानंतर. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी 17 महापुराण लिहिले व्यास महाराजांनी. 17 महापुराण. आणि शेवट 18वा ग्रंथ हा लिहिला भागवत महापुराण. आणि ज्या वेळेला नारद महर्षी व्यास महाराजांच्या आश्रमात गेले, कुठं आहे व्यास महाराजांचा आश्रम? सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. मग कुठे आहे सरस्वती नदी? माना नावाचं गाव आहे. कुठे आहे माना नावाचं गाव? उत्तराखंड मध्ये. उत्तराखंड म्हणजे मुख्य ठिकाण कोणतं? बद्रीनाथ धाम आहे, त्याच्या बाजूला 14 किलोमीटर माना नावाचं गाव. मग तिथं सरस्वती नदी. सरस्वती नदीच्या पलीकडे गेलं की तिथं स्वर्गाचं द्वार, म्हणजे पांडव ज्या रस्त्यानं स्वर्गात गेले होते तो रस्ता लागते. जैले जैले जायचं असेल त्याले पत्ता फोन नंबर देतो, भागवत झाल्यावर घेऊन जा. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणजे पांडव गेले स्वर्गाला तो रस्ता. मी बद्रीनाथला 2-3 वेळेला गेलो, केदारनाथला, गंगोत्री, यमुनोत्री केलं मी. अवघड प्रवास आहे. हरिद्वारच्या पुढे आपण 10-15 किलोमीटर गेलं की मोठं बोर्ड लागते, आपका देवभूमी में स्वागत है. काय म्हणते ते बोर्ड? आपका देवभूमी में स्वागत है. त्याचा अर्थ कळला का आपल्याला? म्हणजे तुम्ही आता मृत्यू लोकात नाही. तुम्ही कुठे आले आता? इकडे जर गचकले तर देवाचे, आणि खाली उतरून गेले तर मग तुमच्या घरचे यायचे, असा त्या बोर्डाचा अर्थ आहे. म्हणजे देवभूमी. तिथं देवभूमी म्हणजे मग बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे 4 धाम करण्याकरता 10 दिवस लागतात. आता याही वर्षी मे महिन्यात आम्ही जायचं ठरवलं, 25 जण जाणार आहोत. म्हणजे अवघड तीर्थ आहे थोडस. मग अशा माध्यमातून तिथं बद्रीनाथ धामला गेलं की हे सगळं तिथं समजते, सांगणारे गाईड लोक असतात ते सांगतात. मग व्यास महाराजांची भेट झाली, आणि नारदानं विचारलं व्यास महाराजांना की तुम्ही असे दुःखी का आहात? माणसाला सुख आणि दुःख दुसऱ्याच्या चेहऱ्यावरून पाहिल्यानंतर कळलं पाहिजे की बाबा संतोष भाऊच्या चेहऱ्यावर आज सुख आहे का दुःख आहे. तुम्ही एकामेकाचा चेहरा पाहून कळून घेतलं पाहिजे, तेवढं तरी ज्ञान आपल्याजवळ आहे. पण नारद महर्षींनी व्यास महाराजांचा चेहरा पाहिला. रोज तुमच्या आश्रमात मी येतो तर प्रफुल्लित असायचे, आनंदी असायचे, आज तुम्ही दुःखी का आहात? असा प्रश्न नारदाने केला. नारदाला व्यास महर्षी सांगायला लागले, नारदा
17 महापुराण लिहिले. हे पाहे एवढी मोठी लाईन लागली. आणि हा 18वा महापुराण भागवत ग्रंथ लिहिला. पण मला या ग्रंथाची काळजी वाटते. असं काय विशेष आहे या ग्रंथात? व्यास महर्षी म्हटले 17 महापुराणही त्या तोलामोलाचेच आहेत, कमी नाही. पण श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ फार अलौकिक आहे आणि हा पुढे भविष्यात कलियुगामध्ये उद्धारासाठी उपयोगी ठरेल. त्याच्याकरता या ग्रंथाची काळजी आहे. मग काळजी म्हणजे कोणती? आपली असलेली प्रॉपर्टी, आपली संपदा, आपलं धन, त्याला कोणीतरी वारस पाहिजे ना. मग ही संपदा कोणती आहे? ही आध्यात्मिक श्रीमंती आहे, आध्यात्मिक धन आहे. आणि या धनाचा कोणीतरी अधिकारी पाहिजे, त्याला सांभाळणारा पाहिजे, त्याचा वारसा चालवणारा पाहिजे, प्रचारक पाहिजे, प्रसार करणारा पाहिजे. आणि आम्हाला तर आम्हीच दोघ जण आहोत फक्त, व्यास महाराजांची पत्नी आणि व्यास महाराज. आमच्या परिवारात तर कोणीच नाही. मला हा विचार पडला की हा ग्रंथ कोणाकडे द्यावा. जास्त संपदा असली, मूलबाळ नाही झालं तर दत्तक घेतात नाही का, दत्तक पुत्र. मग ते नाव बदलते, तो विधी, तो कार्यक्रम, आणि मग याची प्रॉपर्टी त्याच्या नावानं. पण हे द्याव कोणाकडे, म्हणून मी दुःखी आहो. तर नारद महर्षी म्हणत फक्त तुम्ही मला उद्यापर्यंत वेळ द्या, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. नारद महर्षींनी वेळ घेतली आणि नारद महर्षी सरळ महादेवाच्या जवळ आले कैलासावर. महादेवाला नमस्कार केला. महादेव बसलेले होते. आता महादेवाचं स्वरूप सगळ्यांना माहित आहे. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभेवा सुखिहार. आणि बसले. महादेवाला नमस्कार केला. महादेवाने विचारलं, नारदा कसं काय येणं केलं? आपला चक्कर असते दिवसातून एकदा. त्यावेळेचा होल अँड सोल टेलिफोन म्हणजे नारद महर्षी. तिन्ही लोकात जाणारे, इकडचा निरोप तिकडे, तिकडचा निरोप तिकडे, तिकडचा निरोप तिकडे. नारद शब्दाचा अर्थ तुम्हाला कदाचित माहीत असेल, मी गृहीत धरतो. ना म्हणजे नाही, रद्द म्हणजे कॅन्सल. ज्याची गोष्ट रद्द होत नाही तो, कळला का शब्द? मग असे नारद आजही बी आपल्या समाजात आहेत बरं, नाही तसे नाही. हो, एखादी हुक काढून दिली की ते गोष्ट कॅन्सल नाही होत. समजून घ्यायचं हे नारदाच्या परिवारातलं बी शिल्लक आहे. हो, असे नारद आहेत. थोडक्यात म्हणजे कै लावणारे, शुद्ध भाषा आपली गावरानी, कै लावणारे. तर नारदानं तिथं जाऊन सांगितलं, म्हणे व्यास महर्षी अशा अशा गोष्टीमुळे दुःखी आहेत. मग कोणती गोष्ट आहे? भगवान महादेवानं ती ऐकली, नारदानं सांगितली. श्रीमद भागवत महापुराण 18वा ग्रंथ लिहिला. याला वारस म्हणून त्यांना एक पुत्र पाहिजे. भगवान महादेव म्हटले याच्यापेक्षा अहोभाग्य कोणतं आहे? त्यांना मी आशीर्वाद देईल, एखादा मुलगा होईल, तो भागवताचा प्रसार करील. त्याच्यापेक्षा एक काम करतो ना, मीच नारदाच्या कुळामध्ये माझा अवतार घेतो आणि तो ग्रंथ मी माझ्याकडेच घेतो. म्हणजे हा ग्रंथ भगवान महादेवाने आपल्याला मिळावा ही अपेक्षा केली, एवढं महत्व या ग्रंथाला आहे. आणि मीच पुत्र रूपाने त्यांच्या घरी जन्म घेतो. मग तर अजून आनंद झाला नारदाला. नारायण नारायण म्हटलं, लगेच नारद तिथून गुप्त झाले आणि लगेच व्यास महर्षीच्या आश्रमात आले, हसून नमस्कार केला आणि सांगायला लागले, महर्षी तुमचं अहोभाग्य आहे, तुमच्या परिवारामध्ये दुसरा तिसरा कोणी लहान मुलगा येत नसून स्वतः शिवाचा अवतार म्हणून महादेवच भगवान शुक यांच्या रूपात अवतरित होतात, प्रगट होणार आहेत. मग फार आनंद झाला. एक नारळ घेऊन ठेवा. मग आनंद झाला. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. प्रगट होण्याकरता मातेची कूस लागते, जन्म घेण्याकरता आई पाहिजे, माय पाहिजे. तर व्यास महाराजांची पत्नी, तिचं नाव काय सांगता येईल? व्यास महाराजांच्या पत्नीचं नाव, भागवतात हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग नंतर भागवत लगेच कळते. व्यास महाराज हे तर ऐकलेच आपण की त्यांनी काय केलं आपल्यासाठी.
बर, पण त्यांच्या पत्नीचं नाव काय? 5 अक्षराचा आहे, 5 शब्द आहेत. पहिला शब्द सांगू का? 5 शब्द आहेत. पहिला सांगू का शेवटचा सांगू? यजमान, तो आता ऐकलंशील ना भागवत बरेचदा. पहिला शब्द आहे ओळखीत त्याचा अ. आता पुढचे 4 तुम्ही सांगा. जोपर्यंत सांगत ना तोपर्यंत मी अंग टाकतो. गोपाल कृष्ण भगवान की. हो, म्हणजे तुमची परीक्षा पाहून राहिलो असं नाही, लक्षात राहावं, लक्षात ठेवलं पाहिजे याच्याकरता म्हणून बोलतो की अ शब्द आहे पहिला. मी सांगूनच देतो, लक्षात ठेवा. आता व्यास महाराजांच्या पत्नीचं नाव आहे अरणी देवी. काय आहे? अरणी देवी असं. आणि अरणी मातेच्या कुशीत भगवान शुक त्या ठिकाणी प्रगट होणार आहेत. बरोबर आहे, पण निसर्गाचा नियम आहे 9 महिने 9 दिवस झाले की बाळ जन्माला येते. येते. आता जन्माला नाही येत, जन्माला आणावं लागते. ही पद्धत झाली आता. पहिले पूर्वीची म्हणजे माझाही जन्म हो नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या पोट न फाडता म्हणजे शिजर न करता जन्माला येणे. आता बहुतेक 90% शिजरिंगच होते. म्हणजे जन्माची वेळ ठरलेली नसते, काही नाही. दवाखान्यात नेलं, टेबलावर टाकलं, 40,000 भरले, पोट कापलं, लेकरू बाहेर काढलं, जा घेऊन घरी. असे जन्म बहुतेक व्हायला लागले. मग आता चला हरकत नाही, पण 9 महिने 9 दिवस झाल्यावरही जन्माला आले नाहीत भगवान शुक. पोटामध्येच राहिले. किती वर्ष राहिले? 12 वर्ष. त्याचं वर्णन एका मदालसेमध्ये आणि संतांनी केलं. बामणाचे पोर एक खेडासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची फळोनी गेले रे. कसा आलं? कापत कापत. व्यास महाराजांनी 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यावर जन्माला येण्याकरता नकार दिला, आईच्याच पोटात राहिले. त्याचं कारण सांगितलं. या संसारामध्ये मी जन्म घेतल्यानंतर संसाराचे व्यसन, या संसाराचं दुःख, या संसाराची काळजी, या संसाराची चिंता, या संसाराचं ओझ, आणि हे सगळे सोयरे धायरे सगळे आप्तेष्ट मित्र मंडळी माझे यायचे त्यायचे, हे ते असे तसे सगळे मला नात्यानं चिकटतील. आणि मग मी जन्माला आल्यानंतर जो माझा मुख्य उद्देश आहे तो दूर राहील आणि मी यांच्यात मिसळून जाईल. त्याच्यापेक्षा जन्मालाच यायला पुरत नाही. 12 वर्ष आईच्या पोटात लपले, अरणी मातेच्या पोटात. आणि 12 वर्षानंतर मग प्रगट भगवान होतात ना. अरणी मातेचं दिव्य असं तेज दिसायला लागलं. स्वर्गामध्ये दुदुंबी नगारे वाजायला लागले आणि सर्व देवांनी आपापल्या हातात फुलं घेतले. आणि अशा वेळेला मंद मंद पाऊस पडत असताना भगवान शुकाचा अवतार भगवान शुक प्रगट होतात आणि व्यास महर्षीच्या आश्रमामध्ये. बोलिये शुक भगवान की जय. आणि भगवान शुक प्रगट झाल्यानंतर वडिलाकडे पाहिलं, आईकडे पाहिलं आणि तसेच चालते झाले. कुठे? कॉन्व्हेंट मध्ये? वनात. वनात जाण्याकरता निघाले. दिगंबर अवस्था होती भगवान शुकाची, वस्त्र परिधान केलेले नाहीत, नग्न अवस्थेमध्ये. आणि आईन बाबा माग धावतात. भगवान व्यास म्हणतात, शुका थांब, शुका थांब, शुका, अरे थांब शुका थांब. भगवान शुक मागही पाहत नाही. त्यांना माहित होतं माझ्या बाबासोबत बोलतो, आई सोबत बोलतो तर माझ्या मनामध्ये मातृभाव पितृभाव जागृत होईल. आणि असा मातृपितृभाव जागृत झाल्यावर यांच्या मनात वात्सल्य भाव जागृत होईल. मग मी या प्रेमात, मी या मोहात यांच्या पडून जाईल आणि माझं पुढचं कार्य थांबून जाईल. संसारच असा आहे
की तो संसार सरणारा आहे पण प्रत्येकाला आकर्षित करणारा आहे, आणि परमार्थ हा उरणारा आहे पण परमार्थ हा आकर्षित करणारा नाही, माणसाला देवाकडे नेणारा आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या आईवडिलाचा त्याग करून वनामध्ये जात असताना शेवटी अरणी माता जोर जोरात रडायला लागली. मुलगा झाला आणि तोही मुलगा मला सोडून वनामध्ये निघून गेला, याचं दुःख अरणी मातेला झालं. आणि शुक भगवंताच्या माग व्यास महर्षी धावत धावत जायला लागले. पण नग्न अवस्थेमध्ये जात असताना एका सरोवरावर कुमारिका आणि कपडे वस्त्र काढून स्नान करत होत्या. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या नग्न अवस्थेमध्ये त्या सरोवराच्या किनाऱ्याहूनच भगवान शुक जाताना त्या कुमारिकांना दिसले. पण त्या कुमारिका यत्किंचितही लाजल्या नाहीत, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला नाही, कोणत्या प्रकारचा भाव निर्माण झाला नाही. आणि अशा कुमारिका स्नान करत असताना व्यास महर्षी जवळून गेले, ते सुद्धा भानावर नाहीत. पण लगेच त्यांच्या माग व्यास महर्षी आल्याबरोबर भगवान शुक पुढे निघून गेले. व्यास महर्षी दिसले. वडिला समान असलेले व्यास महर्षी पाहिल्याबरोबर त्या कुमारिकांनी आपापले वस्त्र घेतले आणि परिधान केले. त्यावेळेला व्यास महर्षीनं त्या ठिकाणी फार मोठा प्रश्न मनात निर्माण केला आणि त्या कुमारिका यांना विचारायला लागले की तुम्ही माझ्या मुलीप्रमाणे आहात. हे कुमारिकांनो, माझा तरुण असलेला मुलगा नग्न अवस्थेमध्ये तुमच्या समोरून गेला तर तुम्ही यत्किंचितही लाजल्या नाहीत, तुमच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा भाव निर्माण झाला नाही, निर्भीडपणे तुम्ही स्नान करत होत्या. पण मी तुमच्या समोरून जसा तुम्हाला दिसलो तर तुम्ही वस्त्र का परिधान केले? त्याचं सुंदर उत्तर त्या कुमारिकांनी दिलं. म्हणे बाबा, तुम्ही आम्हाला बाबासारखे आहात, पण तुमच्या मुलाच्या ठिकाणी जे विकार नाहीत ते विकार तुमच्या जवळ आहेत, आणि तुमच्या जवळ जे विकार आहेत ते विकार मुलाजवळ नाहीत. हा त्यातला फरक आहे. अर्थात हा तुमचा मुलगा निर्विकारी, ब्रह्मवेत्ता, महाज्ञानी, तपस्वी असा असलेला मुलगा आहे. त्याच्यामुळे आम्ही लाजलो नाही, तुमच्या मनाच्या ठिकाणी तो भाव नाही, असा फरक त्या ठिकाणी सांगितला. त्यावेळेला व्यास महर्षीला कळलं की आपण 18 महापुराण लिहिले तरी सुद्धा आपण अजूनही या गोष्टीची बराबरी करू शकत नाही. माझा मुलगा माझ्यापेक्षा किती भाग्यवान आहे, योग्य मला पुत्र मिळाला, आणि अशा मुलाजवळ हा महान ग्रंथ देण्याची संधी मला प्राप्त होत आहे. म्हणून शिवाचा अवतार म्हणजे भगवान शुक आहेत, शिवाचा अवतार म्हणून शुकाचं अवतरण झालं आणि शुक भगवान यांच्याकडे तो ग्रंथ देण्यात आला. आणि नारद महर्षीने त्या ठिकाणी व्यास महाराजांना नमस्कार केला. भागवत प्रसारक प्रचारक पुत्र त्या ठिकाणी मला मिळाला, आणि अशा पद्धतीनं महादेवच माझ्या घरी अवतरित झाले, असं शुक अवतरणाचं कथानक या ठिकाणी सांगितलं. आता पुढची कथा म्हणजे आपल्या समोर येते परीक्षित राजाचा जन्म प्रसंग सोहळा. मग परीक्षित राजा म्हणजे भगवान शुक यांनी भागवत कथा सांगितली आणि परीक्षितचा उद्धार केला, असा योग्य गुरु आणि योग्य शिष्य ही जोडी. आणि मग नंतर भागवत कथेला पुढे सुरुवात होते. पहा, मग परीक्षिताचा जन्म सोहळा पाहण्याकरता आपल्याला थोडस महाभारतात जावं लागते. महाभारताचं चिंतन पहिल्या स्कंदामध्ये, दुसऱ्या स्कंदामध्ये आणि तिसऱ्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी असं थोडं थोडं दिलेलं आहे. महाभारत सगळ्यांना माहीत आहे. आपण पहिल्या दिवशी थोडं चिंतन केलं. श्रीमद भगवद्गीता महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगानंच त्या ठिकाणी सांगितल्या गेली. 18 अध्याय तिथं जन्माला आले. नवे नवे भगवंताच्या स्वतःच्या मुखातून ते शब्द निघाले. पण गीतेची सुरुवातच किती सुंदर आहे ते पहा. पहिला श्लोक त्या ठिकाणी सुरू होतो. तर पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयेताव्योत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. कोण्या शब्दानं सुरुवात झाली गीतेची? मी एक श्लोक म्हटला पहिला. कोणता शब्द? पहिला शब्द कोणता निघाला अभिनव? आपल्या लेकराला याचं काही घेणदेणच नाही. हो, आता त्याच्या एका गीता पाठ थोडी आहे, पण काही काही महत्वाचे श्लोक आपल्या पाठ असले पाहिजे. पसायदान पाठ असलं पाहिजे, निवडक श्लोक पाठ असले पाहिजे. हो,
म्हणजे मोठेपणानं नाही सांगत, माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा, पूर्ण गणपती स्तोत्र पाठ, लिहिता नाही येत वाचता नाही येत, पण आपण म्हटलं की शिकू शकतो. हा अनुभव मला आला. रामरक्षा स्तोत्र पूर्ण पाठ, निवडक श्लोक पूर्ण पाठ, पसायदान स्तोत्र बोबळ का म्हणे ना, पण पूर्ण पाठ. मग हे आपण जर वळण लावलं तर आपल्या मुलाला ते श्लोक महत्वाचे, जसं आंघोळीचा श्लोक, कपडे घालतानाचा श्लोक, गंध लावतानाचा श्लोक, देवाचं ध्यान करतानाचा श्लोक, असं कोणतंही देवदर्शन करतानाचा श्लोक, असे महत्वाचे श्लोक आपण आपल्या हिंदू धर्मातल्या ग्रंथाचे आपण जोपासले नाही तर का दुसऱ्या समाजवाले म्हणतील? त्याचे तर पोरं म्हणतातच, 4:30-5 वाजताच त्याचा भोंगा आळला होते, अपने अपने बच्चे को मदरसे में भेज दीजिए. तिथं जाऊन काय शिकवतात तुम्हाला माहित नाही, आपल्याला कोणालाच माहित नाही, पण शिकतात तर खरी काही ना काही. आपल्या पोराला म्हटलं हरिपाठात चालतं, तो म्हणते आहेत ना 2-4 बुड्या करतात त्या. हो, एखादी बुडी पाय लंबा करते, दुसरी बुडी पालखट मांडते, तिसरी बुडी खुर्चीवर बसते, एखादी बाई पुस्तक घेते, 2-4 जणी बिचाऱ्या हरिपाठ करतात. काय पाहिल्या नाही, 4-5च बाया होत्या. बाकीच्या हरिपाठाचं काही घेणं देणं नाही. काय करावं लागते, वारकऱ्याची संध्या आहे, तो नित्यनेम आहे, पण कोणी करत नाही. मग आम्हाला वेळ नसते, आम्ही बसल्या बसल्या नाही, पण प्रवासात हरिपाठ 15 मिनिटात हरिपाठ होते, चालता चालता. हे आपलं हिंदू धर्माचं तत्वज्ञान, हे श्लोक आपल्या पोराईले आपण जर शिकवले नाही तर माहीत होणार नाही. आपला धर्मग्रंथ कोणता आहे सांग रे? नैतिक हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे? हिंदू तर आहोत आपण. कॉपी केली तो आता. गोपाल कृष्ण भगवान. श्रीमद भगवत गीता हा जर प्रश्न त्याच्या पोराला विचारला असताना, चौकात जाऊन चेड्डी एका हातानं धरेल, शेंबूळ नाकात लमकेल, डोक्यात एवढी शिक टोपीन, त्याला तुम्ही विचारलं असतं ना तेरा धर्मग्रंथ कोणता आहे, तर त्यानं लगेच उत्तर दिलं असतं पटकन, काही विलंब न लावता. काय म्हटलं असतं त्यानं? कुराण आहे. आपल्या काही जणांना माहीतच नाही. श्रीमद भगवत गीता हा धर्मग्रंथ आहे, पण त्या गीतेची सुरुवात धर्म शब्दानं आहे, हे लक्षात घ्या. पहिला श्लोक सुरू झाला की काय येते? धर्म क्षत्रिय. आता एवढंच लक्षात ठेवा, पूर्ण गीता नाही सांगत, मला कथेत यायचं आहे. आणि शेवटचा श्लोक म्हणा आता गीतेचा, शेवटचा कोणता आहे? शेवटचा मीच देतो सांगू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवा नेतीर मतीर मम. कोणता शब्द आला शेवटी? मम. पहिला कोणता आलता? पहिला शब्द धर्म. आता हे संपूर्ण गीता बंद करून ठेवा, उघडू नका, त्याला वेळ लागेल. पण पहिला शब्द हातात धरा, शेवटचा शब्द मम तो जवळ आणा. धर्म, दुसरा मम, हे दोन्ही एका ठिकाणी आणा. आता धर्म मम म्हणजे, मम म्हणजे माझा धर्म. आता या दोन शब्दातच संपूर्ण गीता समाविष्ट भगवंतानं केली. काय वाणी आहे भगवंताची! म्हणजे धर्म माझा, आणि त्याला उलट फिरवा, मम धर्म, माझा धर्म. मग माझा धर्म काय आहे हा सगळ्यांना सांगावं लागते. फक्त म्हणणारे म्हणतात मजहब नहीं सिखाता आपस में वैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोसता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. संगीत भागवत असले की थोडं मजा येते. आता ते मलाही संगीताची सवय पडली. साध्या भागवत माझ्याकडे कमी आहेत, कमी म्हणजे दोन तीनच आहेत वर्षाचे, हे तिसरं समजा. बाकी सगळे संगीताचेच आहेत. 2-3 कलाकार असतात, रामश्याम, एक गायक. आता नागपूरले हे झालं की कथा आहे, पुन्हा तिकडे मरसूरच्या इकडे आहे, मग अकोल्यात 2-3 आहेत. ते अशा संगीताच्या कथा, आजकाल संगीतावर जास्त चाललं.
ज्याच्या त्याच्या घरात टीव्ही आहे आणि खिशात मोबाईल आहे, त्याच्यामुळे माणसं संगीतमय व्हायला आहेत. पण भागवतातही संगीत ठेवलं की थोडस बरं वाटते, मग असं काहीतरी. हो न, संगीत नसलं की काय होते मग, 2 दिवस झाले आपण पाहून राहिलो. हो, तुम्ही ऐकता ऐकता तुमचे डोळे असे बारीक होतात आणि बसल्या जागेवरूनच तुम्ही मला म्हणता बुवा ये, मग मी इथून तुम्हाला पाहतो, मग मी इथूनच म्हणतो मी नाही येत. म्हणजे अशी डुलकी येते मराठीत, अशी झप्पी आली की तुम्ही बसल्या बसल्याच करता असे. संगीत नसलं की असं होते, संगीत असलं की थोडस जागृत राहते. म्हणून कधी कधी मी असं चालीत अभंग येते म्हणतो, एखाद्याचे डोळे बारीक दिसले की एखादा गजर करून टाकायचा, गोपाल कृष्ण भगवान म्हटलं की तो अरे काहीतरी हाय वाटते बा, असं होते ते. असा धर्म, आणि या धर्माला अनुसरून मी जीवन जगेल. भगवंतांनी 2 शब्दात धर्माची व्याख्या सांगितली. गीता बाजूला ठेवा, एवढं मोठं गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, त्यावेळेला अर्जुन त्या ठिकाणी जागा झाला. म्हणजे तो झोपलेला होता का? झोपलेला नव्हता, पण त्याला आप्त स्वकीयाचं असलेलं प्रेम आवरत नव्हतं. हे माझे भाऊ आहेत, हे माझे हो चुलते पुतणे काका जवळचे मामा, हे ते या मोहात होता. त्या मोहातून त्याला काढण्याकरता श्रीमद भगवद्गीता सांगावी लागली. आणि मग 18वा अध्याय पूर्ण झाल्यावर मम शब्दावर जसे भगवान थांबले, तो अर्जुन म्हणे फक्त आता भगवंताले म्हणे तू बाजूले होय आणि मला एक एक कोणता खलास करा लागते मारा लागते तो सांग फक्त तू आता. मग तर त्यानं गोटच नाही घेतली, कारण बॅटरी चार्जिंग झाली होती. आणि मग त्यानं मोह निरसन झाला. आणि मग त्या अर्जुनानं युद्ध करण्याकरता सुरुवात केली. त्याला धर्म समजला, माझा धर्म काय आहे. अगोदर तर 2-4 दिवस त्यानं भगवंताचं काहीच ऐकलं नाही. तो सगळे रणांगणातले पाहत होता ना, हे माझे ते माझे ते माझे हे माझे, आणि मी यायला मारू नाही शकत बुवा. भगवान म्हटले याला आणलं तर खरी युद्ध करायला, पण याला लय वेळ लागेल तयारी व्हायला. म्हणून त्या निमित्तानं गीतेचा जन्म झाला. आणि ती गीता आपल्याला आपला धर्मग्रंथ म्हणून त्या ठिकाणी उपयुक्त झाली. मग त्या माध्यमातून धर्म माझा आहे असं गीतेचं चिंतन केलं की गीतेमध्ये महाभारताचं युद्ध लक्षात येते. महाभारतीय युद्ध म्हणजे काय? मग 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या, धर्म आणि अधर्माचं युद्ध. आपल्याही मनामध्ये असं कधी कधी युद्ध चालते. एखाद्या वेळेला महाभारताचं युद्ध त्या कुरुक्षेत्रावर झालं, ते ठिकाण मी पाहिलं. तिथं गेल्यावर कळते की तिथली माती, तिथली असलेली रेती, तिथली असलेली भूमी आजही लालसर आहे. हरियाणामध्ये कुरुक्षेत्र आहे, तिथं मी गेलो होतो. ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल की तिथं गेल्यावर तिथली भूमी लालसर दिसते. मी तिथल्या लोकांना विचारलं हे लाल लाल काय, जसं आपल्या इकडे हे पांढरं पांढरं आहे. ते म्हटले लालसर या कारणानं आहे की महाभारतीय युद्धामध्ये एवढं सैन्य मारल्या गेलं, त्यांच्या शरीराचं रक्त या भूमीवर पडलं, रक्ताचे पूर पाटासारखे पाठ व्हायला लागले, असंख्य जीव गेले. त्याच्यामुळे इथली भूमी अशी लालसर झाली. त्याच्यामुळे ही सगळीच्या सगळी भूमी लाल दिसते कुरुक्षेत्रावर. तो जाग्याचा महिमा आहे. काही भागात गेलं की मुरुमाटी जमीन असते, काही ठिकाणी पांढरी माती असते, काही काळी आहे, तिथं लालसर आहे. त्याचं कारण ते आहे. असं युद्ध धर्माचं आणि अधर्माचं आपल्याही सुद्धा अंतःकरणात एखाद्या वेळेला त्या ठिकाणी पेटते, चालू होते. मग धर्म आणि अधर्म काय? धर्म म्हणजे चांगले विचार आणि अधर्म म्हणजे वाईट विचार. आणि वाईट विचार आणि चांगले विचाराचं युद्ध आपल्या मनात चालू असते. मग आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते. त्याला 2 प्रकारचं मन म्हणतात. मग त्या ठिकाणी 2 प्रकारचं मन झालं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक भजन म्हटलंच होय समजा. ते भजन कसं आहे? एक मन म्हणते भागवतात जाय, दुसरं मन म्हणते राहू दे आता, दिवाळीच्या पाहुणे आल्या आपल्या घरी, मुली आल्या, येतच तर नाहीत बापा वर्षभरातून 2-4 दिवस आल्या. भागवत तर नेहमीच असते, आता होईल पुढे होईल, श्रावण महिन्यात होईल. आणि भागवती भवान हे तर कुठचे येतील, पण पोरी नाहीत येणार ना वर्षभर. मग दिवाळीचा मोसम आहे, जाऊ नको भागवतात. एक मन म्हणते जाऊ नको आणि दुसरं मन म्हणते जाय, चांगलं वाटून राहिलं. 4 वाजे लोक असताय, एक मन इकडे यायला तयार करते, एक मन घरी ओढते. म्हणजे 2 मनाचा माणूस आहे तुम्ही. आपण 2 मनाचे लोक आहोत, 2 मनाचं ऐकतो. मग त्याच्यासाठी
राष्ट्रसंतांनी भजन म्हटलं एक, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चल पुढे, संसार म्हणते ये इकडे, ये इकडे, हे करू का ते करू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. एक मन म्हणते भागवत कीर्तनाला जाय, दुसरं म्हणते जाऊ नको. अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. याला दोन प्रकारचं मन म्हणतात. होत नाही का? तुमच्या मनात होते का नाही सांगा बरं. कधी कधी जावं वाटते, पण काय बापा जावंही नाही वाटत, असं होते कधी कधी. अशी द्विधा मनस्थिती. बोराटीचा काटा पाहिला का नाही? कसा आहे बोराटीचा काटा? एक सरळ आहे आणि त्याच्याच बाजूनं त्याचाच एक कसा आहे. ज्यानं ज्यानं पाहिला असेल त्याच्या लक्षात आलं, हो तो एक काटा पुढे लोटते आणि एक काटा मांग ओढते. ज्यानं पाहिला नसेल बोराटी जोड जा आणि आपले कपडे गुतून घ्या. गोपाल कृष्ण भगवान. बस तशा काट्याप्रमाणे मनाची स्थिती आहे. आणि मनाबद्दल तासभर मला सांगता येईल. मन सोपं नाही. आणि एका वाक्यातच उत्तर देऊन मला पुढे जाता येईल. हरिपाठातला अभंग म्हणतो आपण. ज्ञानोबाराय सांगतात, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गी गेला तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना मनोमार्गी, मनाच्या मार्गाने गेले की तो तिथंच मुकला. म्हणून मनाचं ऐकायचं नाही. मन सैरावैरा आहे. मन सगळ्या इंद्रियांना भलतीकडे नेते. मग ऐकायचं कोणाचं? तर मनालाच असं बंधन घालायचं की त्या मनाला देवाच्या चरणावरच ठेवायचं. देवाच्या चरणावर मन नेऊन ठेवलं की त्या देवाला सांगायचं, देवा हे मन बिलंदर आहे बर का, तुका म्हणे तू राख मनेरी. अभंगात महाराज म्हणतात. पुढे म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. पुन्हा एक प्रमाण देतो, मना हा मोगरा अर्पुणीश्वरा, पुनरूपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती. मनाबद्दलच किती उदाहरण देता येतील. मना सज्जना, आपण कालच चिंतन पाहिलं रामदास स्वामीचं. मन ओढाय ओढाय एक कविता होती. उभ्या पिकातलं ढोर किती हाकाला हाकाला, फेरी येते पिकावर, मन चंचल चंचल याचं न्यार रे तंत्र. मन असं आहे, त्या मनाच्या मार्गाने जायचं नाही. मन दोन प्रकारचं आहे. मग मन धर्म आणि अधर्माचं युद्ध अखंडपणे आपल्या मनात चालते. कौरवाचं पांडवांचं युद्ध, धर्म आणि अधर्माचं युद्ध. आणि अशा पद्धतीनं तो युद्धाचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांनी महाभारत पाहिलेला आहे. नवे नवे महाभारत हा शब्द उच्चारला की सगळेच्या सगळेच तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. आता सगळ्याचे नावं सांगतो आणि महाभारतातून पुढे बाहेर निघतो. जास्त महाभारतात राहिलं म्हणजे डोक्यात महाभारत तयार होईल आपल्या. आणि महाभारत म्हणजे भानगडच एक प्रकारची, हो भांडणच. त्याच्यापेक्षा भांडणात जास्त वेळ न थांबलेलं बरं. मग महाभारतात तुम्हाला माहित आहे पात्र किती आहेत? लक्षात घ्या, कांड्यावर मापून घ्या. सगळ्यात पहिलं पात्र सांगतो, ज्याले दोन्ही डोळे नाहीत, फुटक्या डोळ्याचा, त्याचं नाव काय? धृतराष्ट्र. बरोबर.
त्याले डोळे नाहीत म्हणून बायकोनं डोळे बांधून घेतले. तिचं नाव काय? गांधार नरेशाची कन्या गांधारी. इतकी सुंदर दिसायला, तिचं तेच चांगलं. पण कदा असा प्रश्न एक निर्माण झाला होता माझ्या मनात. कीर्तनकार भागवतकार झालो ना, तर कथेमध्ये कुठे कुठे प्रश्न निर्माण झाले की त्याचं उत्तर देणारे लागतात. मला सुंदर उत्तर दिलं वेदशास्त्र संपन्न निवृत्ती बाबा वक्ते यांनी. मुक्ताबाईच्या मठात आम्ही पाठाला जात होतो शिकायला. 94-95 ची गोष्ट. शिकत असताना आम्ही ते सगळं वाईट टिपून घेत होतो. पण मी कथा कीर्तन करणं सुरू केलं, त्याच्यानंतर अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. आपल्या मनात जर प्रश्न कोणता निर्माण झाला तर आम्ही पहिलं उत्तर ग्रंथाला मागायचं. म्हणजे तुका म्हणे नाही विश्वासच्या मनी आणि पाहावे पुराणी विचारून. म्हणजे ग्रंथ उघडायचा, शोधायचं, आपले प्रयत्न करायचे. जर उत्तर हाताशी लागलं नाही तर मनामध्ये असलेला प्रश्न संभ्रम दूर करण्याकरता आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाला विचारायचं. महाराज हे कसं आहे? जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज कोण संगतीत होते तोपर्यंत अनेक प्रश्नाचे उत्तर मी मिळवले. पण ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर मग पुन्हा अडचण निर्माण झाली. मग निवृत्ती महाराज वक्ते यांची कधी कधी भेट व्हायची. मी वक्ते बाबांना विचारायचं. एक प्रश्न विचारला मी तर ते थोडा वेळ माझ्याकडे पाहून तर हसलेच. म्हणत हा प्रश्न तुझ्या डोक्यात आला कसा? कोणता प्रश्न आहे सांगू का? म्हटलं महाभारताचा प्रसंग पाहत असताना हा फुटक्या डोळ्याचा धृतराष्ट्र याला एवढी चांगली बायको कशी दिली? तुम्ही करा ना असा प्रश्न तयार तुमच्या मनात. अहो, संबंध करताना लग्नाच्या आधी किती सगळ्या गोष्टी पाहतो ना आपण. हो, तो राजा जरी असेल, श्रीमंत जरी असेल आणि दिसायलाही खूप सुंदर असेल, पण फुटका आहे ना तो मोटरसायकलवर तर इले बसून घेऊ जाऊ शकत नाही मंदिरा. लोक काय करतात त्या फुटक्याचं? मुलगी सुंदर आहे, दिसायलाही सुंदर आहे, श्रीमंत बापाची आहे, तिथं मागसाल ते भेटील, काही प्रश्न नाही, शिकलेली आहे. पण सगळं जरी बरोबर असलं तर त्या मुलीचं नाकच नाही. तर शास्त्र तिथं खंडन करते, नाक नाही तेने काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. तसं पाहिल्या जाते. एखाद्या वेळेला कान बारीक चालतील, बोट बोटके चालतील, सावळा रंग चालेल, सावळ्यापेक्षा पुढचा डोंबळा चालेल, पण मात्र नाक महत्वाचं टरटर पाहिजे. म्हणतात नाकी डोळी चरचराय पोरगी घ्या करून, मस्त सून शोभते तुमच्या पोराले. पण नाकावून जर म्हशीनं पाय दिलं असेल तर म्हणतात का घ्या करून? नाही. बिचारीला तिच्या पद्धतनं भेटलेलं आहे ते काही असं काही कंपनीतून बनवून आणलं का बदल करता येत नाही. पण हे सगळं जर साध्या व्यवहारात आपण पाहतो, मग या आंधळ्याला एवढी सुंदर मुलगी भेटली कशी? मग महाराज म्हणत सांगतो पण वेळ लागते अर्धा तास. म्हटलं 1 तास थांबतो. मग 1 तास थांबलो. थांबल्यानंतर मला त्या ठिकाणी महाराजांनी सविस्तर सांगितलं. म्हणत हे गांधार नरेशाची मुलगी होती, हिच्या कुंडलीत असा दोष होता की जोही मुलगा हिच्या सोबत लग्न लावेल, शेवटची 5वी मंगलाष्टिका झाली की तो नवरदेव मरील. असं जर कुंडलीत आहे तर कोणता नवरदेव तयार होईल लग्न लावायला? त्याला गाळाभर सोनं दिलं तर तो म्हणेन काय करू त्या सोन्याचं? 5वी मंगलाष्टिका झाली की मला मरा लागते ना, मी लग्न लावू तर उपयोग काय त्याचा? मी नाही लावत बा लग्न. तिच्या संग कोणीच लग्न लावायला तयार होत नव्हतं. सुंदर होती पण दोष होता. आणि अशा पद्धतीनं सरते शेवटी धृतराष्ट्राच्याकडे हा विचार आला. आणि आल्यानंतर मग ब्राह्मणाईनं आणि बाकीच्या मंडळीनं त्याच्यामध्ये थोडीशी कसरत केली. त्या धृतराष्ट्राला असं सांगितलंच नाही की मंगलाष्टिका झाल्यावर तुम्ही मरणार आहात. मग ब्राह्मणानं पर्यायी व्यवस्था काढली. हिचं लग्न लावू महालात, वराडी मंडपी, सगळे मंडपात. पण लग्न लावल्यानंतर लग्न लागेपर्यंत हिच्या खांद्यावर जे शाल आहे त्या शालीला बांधलेलं जे दुपट आहे ते दुपट आणि टोपी एका गाढवाच्या अंगावर ठेवू. आणि याले बाजूला उभं करू. मंगलाष्टिका सुरू झाल्या. जशी 5वी मंगलाष्टिका झाली तसं ते गाढवाच्या अंगावर दुपट होतं ना, ते व्हायचे करून असा झाला हा महालात कार्यक्रम. आणि ते दुपट उचललं
याच्या खांद्यावर दिलं, मग वरात आली बाहेर, ढेमपिरी पिप्पिरी ढेमपिरी पिप्पिरी ढेमपिरी पिप्पिरी. मग आले लग्नात वरात मंडपात, मग लोक म्हणत लगन. बामण म्हणे लागलं अंदर, झालं ते, आता फक्त सुलग्न लावा. पण इथं दोन प्रकार पडले. शास्त्र म्हणते एक धर्मपिता, एक कर्मपिता. एक धर्म मालक, एक कर्म मालक. या कौरवांना धर्मपिता आणि कर्मपिता असे दोन बाप लाभले. कर्मपिता धृतराष्ट्र आहे आणि धर्मपिता या कौरवांचा कोण आहे? बोलत जा पटकन. गाढव. मग गाढवाचे लेकर बोलत जा पटपट. ते काय शायने होतील का? हो, 100 होते, पण गांधारी पोटी शतमूर्ख. आणि सगळेचे नाव कसे होते? दुर्योधन, दुःशासन. या शब्दाचे अर्थ पहा ना कसे आहेत. दुर्योधन शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या धनावर ज्याचा अखंड डोळा असतो त्याला दुर्योधन म्हणतात. दुःशासन, ज्याचं शासन चांगलं नाही त्याला दुःशासन म्हणतात. मुलीचे नाव तसेच. एकच मुलगी होती, पण तिचं तर नाव एखादं मुक्ताबाई ठेवायचं होतं ना, तिचं नाव ठेवलं दुःशिला. सांगा काय करावं? तुम्ही सगळे नाव पाहून घ्या, असे विचित्र नाव होते. मग ते मूर्खच होते. पण इकडे पांडवाचे 5, त्याचे 100. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य. इकडे 5 जण, 5 पांडव. गांधारी, कुंती, पंडुराजा. हे सगळं महाभारतातल्या प्रसंगातलं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा आणि या माध्यमातून त्या ठिकाणी महाभारत सगळ्यांनी पाहिलं. जास्त वेळ महाभारताचं चिंतन करणार नाही, पण मला परीक्षितीला जन्माला आणायचं आहे, पण महाभारतात गेल्याशिवाय जन्म होत नाही. परीक्षित राजा असे आहेत की पांडव कुळातला शेवटचा राजा आहे. त्याच्यानंतर राजाच नाही झाला. त्याच्यानंतर हे प्रशासन शासन सुरू झालं आणि आता हे राजे व्हायला लागले तेव्हापासून. मग आपण त्या राजाची निवड करायला लागलो, नाही तर त्यावेळेला ते राजे होते. आजही सांगतो तुम्हाला की परीक्षित राजाच्या नंतर राजाची जी वंशावळी दिली गेली ते दिलीच नाही, ते फक्त भागवतापर्यंत मर्यादित आहे. म्हणून परीक्षिताचा जन्म जो झाला तो कसा झाला त्या पद्धतीनं त्या आपल्याला चिंतनाला पाहायचं आहे. पाहता पाहता महाभारती युद्ध होण्याच्या अगोदर शिष्टाई करण्याकरता भगवंत युद्ध होऊ नये म्हणून दुर्योधनाच्या महालात गेले आणि उद्धवजीला सोबत नेलं आणि सांगितलं दुर्योधनाला, दुर्योधना 5 पांडव आहेत, नेमके त्यांचे वडील वारलेले आहेत, निदान 5 गावं तरी त्यांना द्या. याला शिष्टाई म्हणतात. 5 गावं. पण दुर्योधन म्हणे कृष्णा तू 5 गावं म्हणत, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती भेटणार नाही. पण जर पाहिजे असेल तर त्याले म्हणा आपण युद्ध करू. मग ते काय म्हणतात त्याला, तो कोणता डाव खेळले ते, चौसरचा डाव आहे की नाही. त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं हारले. एवढंच नाही तर ते पांचाली होती द्रौपदी, ते सुद्धा हारली. मग पुढचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. तिला भरसभेमध्ये आणलं, ओळत ओळत तिचं वस्त्रहरण करण्याकरता ती जोर जोरात रडायला लागली. ती सांगायला लागली दुःशासनाला, अरे मी रजस्वला आहे, मला स्पर्श करू नको. तरीही अधर्म फार माजला आणि सभेत आणल्यानंतर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्र यांच्या समक्ष 5ही मालक बसलेले असताना सुद्धा भरसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं आणि भगवंतानी लज्जारक्षण करण्याकरता अंतिम शेवटचा धावा द्रौपदीने केला. भगवान वस्त्र बनून आले, तिची लज्जारक्षण केली. ह्या सगळ्या कथा आपल्या पाठ झाल्या. भगवंतानी अगदी दुःखामध्ये पांडवांना सहाय्य केलं. पण समजूत घालण्याकरता भगवान ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या ठिकाणी दुर्योधन काय म्हटलं माहित आहे ना, अजिबात काही देणार नाही. भगवान म्हटले ठीक आहे बा, शेवटी तुमची मर्जी, आता नाही म्हणे युद्धच करावं लागेल म्हणे, याच्याशिवाय काही नाही. पण दुर्योधनाच्या महालात असे सुकामेवा सगळा भरून ठेवलेला होता. प्लेटमध्ये सोन्याचे चांदीचे तबक होते, त्याच्यात सगळा सुकामेवा होता. भगवंताला खाण्याकरता भगवंताला सांगितलं याच्यातलं तुम्हाला लागेल ते तुम्ही जलपान करा, काही फराळ घ्या, नाश्ता करा. भगवान म्हटले इथले हे काजू बदाम अक्रोड हे सगळंच्या सगळं माझ्या काही उपयोगाचं नाही, कारण इथले विचारच असे आहेत
अधर्माचे आहेत. आणि अधर्माच्या घरचं घेतलेलं अन्न सुद्धा माझ्या डोक्यात अधर्मच प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांनी उद्धवाला सांगितलं की इथं काहीच घ्यायचं नाही आपल्याला. मग दुर्योधन की मेवा त्यागो, रुची रुची भोग लगावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. तिथला मेव्याचा त्याग केला, तिथं थांबले नाहीत. पण भगवंतांनी जाता जाता सांगितलं, दुर्योधना उद्या ब्रह्ममुहूर्तावर मी झोपेत असताना पहाटे तू माझ्या समोर ये. अर्जुन येईल, जो सगळ्यात पहिले येईल आणि माझ्या दृष्टीत जो सगळ्यांदा पहिल्यांदा पडेल, मी ज्याला पाहिल किंवा मला दिसेल, तर त्याला मागण्याचा अधिकार राहील. मग सैन्याचं वाटप, माझं वाटप, शस्त्राचं वाटप, हत्ती घोड्याचं वाटप उद्या सकाळी होईल. अशा पद्धतीनं भगवंतांनी शब्द दिला. भगवान उद्धव विदुर काकाच्या घरी निघून गेले. विदुर काका म्हणजे दासीपुत्र. फार परिस्थिती अत्यंत गंभीर, कठीण, एकदम गरीब, दारिद्र्यामध्ये जीवन जगणारी विदुर काकाची पत्नी सुलभा माता. एवढी कठीण परिस्थिती की अंगावर असलेलं जे लुगडं आहे ना, ते अर्ध आपल्या अंगाला झाकून ठेवायची आणि अर्ध लुगडं पाण्यामध्ये भिजत घालून वाळून पिळून काढायची आणि धुवून काढायची. एवढी परिस्थिती कठीण. ज्या वेळेला विदुर काकाच्या झोपडीमध्ये गेले, तिथं पाहिल्यानंतर उद्धवजी सोबत आहेत आणि सुलभा मातेनं पाहिलं की भगवान कृष्ण आलेले आहेत, द्वारकेचे नाथ आलेले आहेत. त्यावेळेला काय बसण्याकरता टाकाव, कुठं बसवाव, काय कराव, काय नाही, औपचारिकता कशी कराव, या विचारानं नुसतं घरात फिरतच होती त्या झोपडीमध्ये. आणि तेवढ्याच अंतरात त्या ठिकाणी आणि विदुर काका आले. आल्याबरोबर विदुर काकांनी भगवंताला नमस्कार केला की माझ्या घरी देव आले. कोण आले? देव घराला भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला. आणि देवाचा नमस्कार केला. देवाला बसण्याकरता आसन टाकलं. आता खाण्याकरता काहीच नाही. पण सुलभा मातेनं सांगितलं विदुर काकाला, आपल्या घरी म्हणे अशा बारीक कन्या आहेत म्हणे, थोड्या कन्या. आणि त्या वस्त्रगाळ केल्या, एका भांड्यात टाकल्या, पाणी टाकलं, मिठाचे 2-4 दाणे टाकले, शिजवण्याकरता चुलीवर ठेवल्या. पण देव तोपर्यंत बसलेले आहेत, तर पण काही ना काही दिलं पाहिजे म्हणून लगेच पटकन बाहेर गेले. विदुर काकांनी असे 8-10 केळं आणले, परिपक्व झालेले. ते केळं सुलभा मातेच्या हातावर दिले. सांगितलं, कन्या शिजेपर्यंत सुलभा तू हे केळाचे टरफल काढ आणि भगवंताला केळाचा गाभा खाण्याकरता दे. सुलभा मातेनं भगवंताकडे पाहत असताना केळाचे वरचे असे टरफल काढले आणि ते फत्र काढल्यानंतर भगवंताच्या हातावर फत्र द्यायला लागली, केळाचा गाभा स्वतः खायला लागली. असे 2-3 केळं दाबणं झाली आणि ते उद्धव पाहायला लागला. उद्धव मग भगवंताला असा स्पर्श केला. देवा, भगवान म्हणतात, काय तुम्ही काय खाऊन राहिले? भगवान म्हणतात, मी जे खाऊन राहिलो ते चांगलंच खाऊन राहिलो. चांगलं म्हणजे त्यातला माल ते सुलभा खाऊन राहिली आणि फत्र तुम्ही खाऊन राहिले. भगवान सांगतात, उद्धवा, जो आनंद या फत्रात आहे ना, त्या गाभ्यात नाही, त्याच्यात नाही. कारण ते माझ्या हातावर देते ना, एवढं चविष्ट लागते हे, याच्यासारखं गोड मला काहीच लागत नाही. माझा भक्त मला देत असताना तो मला काय देतो हा विषय माझ्या डोक्यात नाही, पण देताना कशा भावनेने देतो हे मला पाहायचं आहे. देत असताना तो त्याची भावना कशी आहे. मग ज्या की रही भावना वैशी, प्रभू मूर्त देखी दीन तैशी. रामायणामध्ये सांगितलं की भगवंताला भजत असताना त्या देवाला फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे, नाही का? हरिपाठात सांगितलं, भाव बळे आकडे एरबी नाकडे, कर्तळी आवडे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भावाबद्दलचे कितीतरी प्रमाण देता येतील. भाव महत्वाचा आहे.
तुम्हाला माहित आहे, शबरी दिसण्याकरता कुरूप आहे. डोक्याची पेंडी झाली केसाईची, आंघोळीचा पत्ता नाही, कोणती लिपस्टिक नाही, बजाज कंपनीचं तेल नाही, कंगवा आरशाची भेट नाही, हो, कोणत्याच प्रकारचं शॅम्पू नाही. आणि लहानपणापासून तरुण वयात आली तेव्हापासून तर माथारी होईपर्यंत मातंग ऋषीच्या आश्रमाचा आधार घेऊन राहिली. पण तिथं राहिल्यावर श्रीराम प्रभूनं दर्शन दिलं, अशी वेळ तिच्या जीवनात आली. श्रीराम प्रभूनं तिचे केस पाहिले का? तिचा चेहरा पाहिला का? तिचा अंतरंगातला भाव पाहला. तरुण वयात आल्यानंतर तिचं अंतःकरण दुखलं. छाबर राजाची मुलगी होती ती. वयात आल्यावर तिचं लग्न ठरलं, पण त्या समाजामध्ये अशी पद्धत होती की लग्नाच्या दिवशी 101 बोकळांचा बळी द्यावा. ते बोकळं कापावे, त्याचं मांस हांडीमध्ये शिजवावं मोठमोठ्या हांड्यात, आणि पाहुणे मंडळींना मेजवानी द्यावी, मग लग्न लावावं. शबरीला हे कळलं. अगोदरच्या दिवशी रात्रीच शबरीच्या हातावर मेहंदी काढलेली होती, पण शबरीचं अंतःकरण दुःखी झालं. शबरी म्हणे, माझ्या लग्नात जर 100-101 बोकळं मरत असतील तर माझं लग्न न झालेलं बरं. रात्रीच्या वेळेलाच ते मागच्या दारानं निघून जंगलात गेली आणि दिसलीच नाही. जशी गेली तशी वनात गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमाचा आधार घेऊन शेजारी जंगलात राहायला लागली. पूर्ण आयुष्य गेलं तिचं. राजानं खूप शोधाशोध केली. कित्येक वर्ष झाले. शबरी आता तरुण अवस्थेतून माथार अवस्थेत आली, पण मातंग ऋषीच्या नजरेत पडली नाही. मातंग ऋषीच्या आश्रमाची सेवा करता 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 सडास मार्जन करायची, रांगोळी काढायची, दिवा लावायची, पण ब्रह्ममुहूर्तावरच ते सगळं काम करून आपल्या एका झोपडीमध्ये निघून जायची. अनेक शिष्य होते मातंग ऋषीला. आश्रमाची सेवा केली गड्या, अनेक वर्ष झाले. आता माझं शरीर जीर्ण झालं. मातंग ऋषींनी सगळ्या शिष्यांना आपल्या समोर बसवलं आणि मातंग ऋषी बोलायला लागले, आपल्या या आश्रमाची स्वच्छता, रांगोळी, दिवा कोण लावते रे आपल्या शिष्यांपैकी? सगळ्या शिष्यांच्या मना अशा खाली पडल्या. पण एक शिष्य पुढे आला, हात जोडून बोलायला लागला. म्हणे, गुरुजी, आपल्या आश्रमाची सेवा करणारा शिष्य नाही म्हणे, पण एक म्हणे तरुण वयात आली होती ती कुमारिका, तिचं नाव शबरी आहे. आता म्हातारी झाली, काठी टेकवत चालते, डोळ्यानं दिसत नाही. चालता चालता संपूर्ण शरीर तिचं लटलट लटलट हालते, बाजूलाच ते राहते म्हणे. तिनं आजपर्यंत तुमचं दर्शन घेतलं नाही, त्याचं कारण हा आश्रम संन्यासाचा आहे आणि संन्यासाच्या आश्रमात स्त्री जातीला प्रवेश नाही आणि स्त्री सुद्धा डोळ्यानं दिसू नये, हा नेम धर्म तिनं पाळला. आता थकली म्हणे, हे सेवा तिनं केली, द्यायचा असेल तर तिला आशीर्वाद द्या. शबरीला बोलावलं. शबरी आली. आल्यानंतर शबरीनं आपली नजर खाली टाकली आणि मातंग ऋषीला नमस्कार केला. मातंग ऋषीच्या डोळ्यात अश्रू आले तिचं शरीर पाहून. दिसण्याकरता एकदम पुरुष आहे. विचारलं, शबरी, इतके वर्ष झाले आश्रमाची सेवा केली, तरी एकही दिवस माझ्याशी बोलावं किंवा मला भेटावं, माझं दर्शन घ्यावं, अशी अभिलाषा तुझ्या मनात का बरं आली नाही? ती सांगायला लागली, म्हणे, महाराज, आश्रमाचा नियम मोडला गेला असता मी तुमच्या समोर आली नाही, पण माझ्या सेवेत जर काही कमी अधिक झालं असेल तर मला क्षमा करा, माझी चूक मला माझ्या पदरात द्या. शबरीच्या समोर मातंग ऋषी उभे राहिले. शबरीच्या डोक्यावरून हात फिरवला. काय भाव असेल त्यावेळेला शबरीच्या मनात. आणि शबरीला सांगितलं, मी आता जाणार आहे, पण या आश्रमाची संपूर्ण देखभाल आणि या आश्रमाचं उत्तरदायित्व मी तुझ्याकडे सोपवतो. या आश्रमामध्ये तू राहा, माझी आज्ञा आहे तुला, आणि तुझी इच्छा काय आहे ते सांग. शबरीनं आपलं मनोगत प्रगट केलं. म्हणे, महाराज, माझी इच्छा काहीच नाही, मला एकदा देवाचं दर्शन व्हावं. कोणाचं? देवाचं. मातंग ऋषी म्हटले, आपण एवढी तपश्चर्या केली पण देवाचं दर्शन झालं नाही, देवाची छबी सुद्धा आपल्याला दिसली नाही. पण मातंग ऋषींनी अनायसे ओठावर आलेले शब्द तिला वचन देऊन टाकलं. श्रीराम प्रभू ज्या वेळेला वनात येतील त्यावेळेला स्वतः चालत येतील आणि तुला दर्शन देतील, तुझं कल्याण होईल. हा आशीर्वाद दिला. हा भाव आहे, ही भक्ती आहे, ही शक्ती आहे, हे प्रेम आहे. आणि याच पद्धतीनं त्या ठिकाणी अशी निष्ठा आहे. आशीर्वाद दिला. मातंग ऋषी निघून गेले. शबरी त्या आश्रमामध्ये राहून सेवा करायला लागली. आणि सेवा करत असताना मनामध्ये तिच्या तोच भाव होता, दुसरा नव्हता.
कोणता भाव होता? आश्रमातया कधी रे येशील रामा रघुनंदना. बस हाच भाव तिच्या मनात होता. देवाने यावं, मला दर्शन द्यावं. मनात कल्पना करायची, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर मेरे हाथों से खिलाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. सात सात लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आल्यावर मी इथं बसवील, मी असं दर्शन घेईल, असा संवाद साधेल. आल्यावर मी माझ्या श्रीराम प्रभूला काहीतरी खाण्यासाठी दिलं पाहिजे. म्हणून ते दिवसभर त्या आश्रमाच्या बाजूला बोरीचे झाड होते. एका द्रोणात तिनं बोरं तोडून आणले आणि बोरं तोडत असताना एक एक बोर तोडायची आणि ते बोर चाखून पाहायची, खारट आहे का, आंबट आहे का, तुरट आहे का, कच्चा आहे का, पिकलेला आहे का, किडलेला आहे. आणि जे चांगलं वाटत होतं, उष्ट केलेलं बोर चांगलं वाटत होतं, तर वेगळं काढायची आणि एका द्रोणात ठेवायची. खारट तुरट आंबट किडलेले कडवट बाजूला काढायचे आणि चांगले गोड गोड बोर तिनं असे निवडून काढले आणि एका द्रोणामध्ये ठेवून दिले. आणि त्या द्रोणाला पाहत पाहत म्हणायची, हेच बोर माझ्या श्रीरामाला, माझ्या देवाला मी खाण्याकरता देईल. उष्टे बोर. कोणते बोर? उष्टे. मग यालाच असं भाव म्हटलेला आहे. श्रीराम प्रभूनं अहिल्याचा उद्धार केला आणि नंतर मातंग ऋषीच्या आश्रमाकडे जात असताना पाऊल उचललं, त्यावेळेला सोबत जानकी माता, लखनजी, हनुमानजी आश्रमात येऊन उभे राहिले. त्यावेळेला छबरीला श्रीराम प्रभूनं आवाज दिला. किती आनंद झाला असेल छबरीला. आवाज दिला, छबरी मी आलो श्रीराम. श्रीराम शब्द कानावर पडल्याबरोबर जसा प्रेतात प्राण यावा अशी शरीराची दशा झाली. छबरी उठून उभी राहिली आणि श्रीराम, माझे श्रीराम प्रभू तुम्ही आले हो. समोर गेली, उभी राहिली आणि बसण्याकरता आसन दिलं. तिचं ते सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सीता माता तर आश्चर्यचकितच झाल्या की हिचं शरीर एवढं क्रूश, हिच्याकडे पाहत नाही, हिचा चेहरा कसा, हिचे कपडे कसे, दिसण्याकरता कशी. हो, सीता माता तिला वरून पाहत होत्या आणि श्रीराम प्रभू तिला आतून पाहत होते. काय म्हटलं मी? सीता माता बाहेर दृष्ट्या अवलोकन करत होते, पण अंतरंगाचं अवलोकन करणारे आमचे भगवान आहेत. भगवंत वरून पाहत नाहीत. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, वरिल्या रंगानं भुलावे. अंतरंग महत्वाचा आहे, आतून कसं आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला अंतरंग बाहेरंग पटून देत असताना मला पुन्हा एक विषय आठवला म्हणून सांगतो. शबरी दिसण्याकरता चांगली नाही मला मान्य आहे, पण शबरी मात्र चांगल्या अंतःकरणाची आहे म्हणून आतून चांगली आहे. पुतना दिसण्याकरता चांगली आहे, पण आतून मात्र वाईट तिचं अंतःकरण आहे. म्हणून कृष्णाला मारण्याकरता स्तनामध्ये विष घेऊन गेली, ती वाईट आहे, ती मारण्यासाठी चालली. एक स्त्री देवाला मारण्यासाठी जाते आणि एक स्त्री देवाला भजण्यासाठी जाते. दोघीचं अंतर तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. अंतरंग आणि बाहेरंग आपल्या लक्षात येईल. भगवान मारण्याकरता येतात, तिचाही उद्धार करतात, आणि भगवान जिला दर्शन द्यायला जातात तिचाही उद्धार करतात. शबरी फार फार पवित्र असली हृदयाची स्त्री आहे. शबरीचं हृदय साधं नाही सज्जन हो. दिसण्याकरता जाऊ द्या, दिसण्याकरता माणसं असतात, पण आतून माणूस असला पाहिजे. वरच्या रंगाला भुलू नये. तुम्ही आपण पाहतो हो, दिसणारे खूप चांगले आहेत, पण आतून ओळखता आलं पाहिजे माणसाला. आणि श्रीराम प्रभू हे आतून ओळखणारे आहेत. श्रीराम प्रभूनं ओळखलं, माझ्या शबरीच्या आश्रमात आलो, माझ्या शबरीचं कल्याण करावं लागते मला आता. भगवान म्हटले, मला काही खाण्याकरता नाही का? शबरीनं लगेच त्या ठिकाणी जे काढलेले बोरं होते ना उष्टे, ते बोराचा द्रोण होता तो पुढे केला. लखनजी पुढे आले. लक्ष्मणजी म्हणतात, दादा हे बोरं पोपटानं कोरतोडेल खायत का हिनं खायला आहेत?
तर छबरी लगेच बोलली. छबरी म्हणे पोपटानं नाही, हे माझ्या स्वतःच्या दातानं मी चाखून पाहिले, याची चव घेऊन पाहिली आणि कसे लागतात ते पाहिले. आणि लखनजीनं मग तिचं तोंड पाहिलं आणि लक्ष्मणजीनं तिचं तोंड पाहिल्यावर तिला सांगितलं आकार बरं. मग शबरीनं आ केलं. म्हणे बापा हिनं तर 25 वर्ष झाले दातच नाही घासले. हो, तिचे डोळे पाहिले, तिचा चेहरा पाहिला. लखनजीला बाहेर रंग दिसत होतं आणि भगवान श्रीराम म्हणतात ये बोरं लयच चांगले आहेत म्हणतात, खूप गोड आहेत. हो, भगवंताने एक एक बोर उचललं की टाकलंच तोंडात, एक एक उचललं की टाकलंच तोंडात. हो, सीता मातेनं हात धरला. म्हणे बस झालं, सर्दी पडसा होईल, आपला वनवास आहे, कधी काही हॉस्पिटल नाही, बिमार पडले तर. त्याचा भाव सांगितला. सीता मातेला माहित होतं हा माझा मालक असा भोळा आहे की एवढंस घेते आणि एवढं मोठं देते. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. काय देईल हिला काही सांगता येत नाही. हो, त्यातले 2-4 बोरं सीता मातेनं हातावर घेतले, पण खावाव का नाही हा विचार मनात आला. पण नाही इलाजानं आपल्या मालकानं खाल्ले. मग मालकानं खाल्ल्यावर काही इलाजच नाही राहिला. लक्ष्मणाला श्रीराम प्रभू म्हणतात घे ना 2-4 चांगले गोड आहेत. लक्ष्मण म्हणतात मी नाही गा, तुम्हीच गा. ते तर पाहिलं की कसं वाटते वा. म्हणजे असा भाव आहे लक्ष्मणाचा, हा भाव रामाचा तो भाव. बोरं खाल्ले आणि बोरं खाल्ल्यावर त्या ठिकाणी राम प्रभू म्हणायला लागले हो छबरी येतो आता मी. झालं तुझ्या मनाचं समाधान. डोळ्यामध्ये अशा धारा यायला लागल्या. हो, शबरीनं आपल्या हातची काठी खाली टाकली, हात जोडले, भगवंताच्या पुढे उभी राहिली आणि पाहतच राहिली. पाहिल्या वेद लावी असा असलेला भगवंताचा हा चेहरा, हे स्वरूप, हे सुंदर, आणि पाहत राहावं असं तिला वाटलं. आणि ती म्हणायला लागली प्रभू तुम्ही जाता, मला दर्शन झालं, माझ्या गुरुजीने मला आशीर्वाद दिला, माझी आश्रमाची सेवा सफल झाली, पण जाता जाता एक शेवटची विनंती आहे. काय पाहिजे शबरी माग. देवानं काही दिलं असतं, पण शबरीनं काय मागितलं. म्हणे माझे 2 हात मी जमिनीवर ठेवतो, माझ्या या दोन्ही हाताला तुमच्या दोन्ही पायाचा स्पर्श करा. दोन्ही पाय. संतांनी सांगितलं का मागितलं असं. असं काही चांगलं आपल्याला जर प्राप्त झालं ना तर ते आपल्याकडे आपण घेतलं पाहिजे, साठवलं पाहिजे आणि जवळ ठेवलं पाहिजे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्या देवाला आपलंसं केलं, देवाला धरलं आणि छबरीनं डोळे बंद केले. श्रीराम प्रभू, सीतामाता, लखन भैया, हनुमानजी त्या ठिकाणून आश्रमावरून निघून गेले. मला तात्पर्य सांगायचं हे होतं की देणारा काय देतो हे महत्वाचं नाही, पण कसं देतो. म्हणून सुलभा मातेचे केळाचे फत्र भगवान खायला लागले आणि विदुर काका आले. सुलभा अगं पागल झाली का तू, डोकं आहे का तुला, कळते का नाही. चांगला चांगला गावा तू घेऊन राहिली आणि केळाचे फत्र भगवंताच्या हातावर देऊन राहिली. भगवान स्वतः म्हणतात काका काका असू द्या, हो मला फत्रामध्ये जो आनंद आहे ना तो त्या गाभ्यात वाटत नाही, असू द्या. मग तिकडे कन्या शिजल्या, शिजल्यानंतर पंगत बसली. कण्याचं पातेलं शिजलेलं समोर आणलं, केळीचे पानं ठेवले आणि त्या कण्या वाढण्याकरता सुरुवात केली. त्या कण्या होत्या डोळस, त्या काही आंधळ्या नव्हत्या. आंधळ्या म्हणजे पात्रावरून न हलणाऱ्या आणि डोळस म्हणजे पात्रावर न थांबणाऱ्या. आपल्या घरी आपण वरण करतो कधी कधी पातळ, थांबते का ते नाही. मग ते वाढलं त्या केळीच्या पानावर. वाढल्यानंतर ते इकडून तिकडे रस्ता काढायला लागलं. त्यावेळेला भगवंताला असं वाटलं की हे थांबलं पाहिजे, सांडू नये खाली, म्हणून भगवंताने केळीच्या पानाला असे 2 हात लावले. 2 हात लावल्यावर पुन्हा दुसरा चमचा वाढला. जिकून हात लावले आहेत तिकून ते जात नव्हतं, पण जिकून हात लावले नाहीत ते मग पश्चिम पूर्व तिकून जायला लागलं. उत्तर दक्षिणकडे हात होते, पश्चिम पूर्वेकडून जायला लागलं. भगवंतानं विचार केला इकून जाते वाटते. भगवंतानं पुन्हा आपले 2 हात प्रगट केले आणि चतुर्भुज रूप धारण केलं. गोपाल कृष्ण भगवान. आणि 4 हातानं पात्र धरलं. आता कुकून जाईल, कुठे जाईल आता. आणि मग कन्या वरपणं सुरू केल्या. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या ब्रह्मानंदे नाला. म्हणजे विदुर काकाच्या घरच्या कन्या भक्षण केल्या, ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त करून भगवंताने घेतला. विदुर काकाच्या घरी भोजन केलं.
पण दुर्योधनाच्या महालातला सुकामेवा खाल्ला नाही अजिबात. अशा पद्धतीनं कार्य करत असताना महाभारतातल्या अनेक कथा आहेत, त्या सांगत असताना भागवत जाग्यावर राहील आणि महाभारतच साध्य होत चालली. महाभारताचा विषय हा स्वतंत्र आहे, पण महाभारताच्या कथेत गेल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून महाभारताचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं. पाहता पाहता दूत कर्म खेळल्या गेले. त्या दूतामध्ये द्रौपदीला सुद्धा हरवल्या गेलं. मग आता काही प्रश्नच उरला नाही. मग एक तिथं असा प्रश्न निर्माण झाला की आता काय करावं. पहा धर्मराजा महापुण्य राशी, का दूत खेडे दुर्योधनाशी, हरवणी कांता लाविली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. असं होते एखाद्या वेळेला. म्हणून शास्त्रामध्ये दूत कर्माचा निषेध केला. चौसर खेळू नये. दूत कर्म याला हे शास्त्रात नाव दिलं, पण त्याला अलीकडे आपण नाव देतो गंजीपत्ता. खेळू नये, वाईट आहे ते. ते आपली संपत्ती रास केल्याशिवाय राहत नाही. एवढे मोठे पांडव होते, सगळंच्या सगळं हरले, काही राहिलं नाही. आपलं काय राहील? आपलं किस गली में खसखस. तर हा असा प्रसंग महाभारतामध्ये घेण्यासारखा आणि शिकण्यासारखा आहे. आणि अशा पद्धतीनं हारल्यानंतर शेवटी युद्धाची तयारी. ब्रह्ममुहूर्तावर त्या ठिकाणी सर्वप्रथम अर्जुन आला पुढे. आणि अर्जुन आल्यानंतर अर्जुन सर्वात पहिले दुर्योधन आला. आणि दुर्योधनाला कालच सांगितलं होतं, जो मला पहिल्यांदा दिशील त्याला मी पहिले मागण्याचा अधिकार देईल. दुर्योधन आला आणि मानेजवळ बसला. नंतर अर्जुन आला आणि पायाजवळ बसला. आता झोपलेला माणूस जर सरळ डोळे उघडल्यावर उठून बसील तर कोणता माणूस दिसेल? मानेजवळचा का पायाजवळचा? पायाजवळ बसलेला अर्जुन चरणाची सेवा करत असताना भगवंतानं पाहिल्याबरोबर अर्जुनाला विचारलं, अर्जुना कधी आला तू? लगेच मधात शब्द खोळत दुर्योधनानं आपले शब्द टाकले. म्हणे अर्जुन नाही, हा पठ्ठ्या 1 घंट्या अगोदर गेलाय. मग नंतर मागं फिरून पाहिलं, दुर्योधना तू कधी आला? म्हणे याच्या अगोदर. पण माझ्या नजरेत तर हा आधी पडला. शेवटी दुर्योधन म्हणे, प्रभू माझ्या अगोदर तोच आला, मी नंतर आलो, आणि त्यालाच मागू द्या काय मागायचं. ठीक आहे मागा गड्या. पण भगवंत म्हटले, मागण्याच्या आधी पहिले 2-3 मुद्दे क्लिअर करून देतो. तुम्हाला जे काही लागत असेल ते मी वाटतो, पण मी ज्याच्याकडे पाहिजे असेल त्याच्याकडे माझं सैन्य नाही, शस्त्र नाही, कोणत्याच प्रकारचे हत्ती घोडे नाही, काहीच नाही. आणि मी ज्याला पाहिजे नसेल त्याला ते सगळं मिळेल. आणि मी ज्याला पाहिजे असेल त्याच्यासोबत राहील. पण मी युद्ध करणार नाही, काही बोलणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही, कोणतं काम करणार नाही, आणि मी एकटाच राहील. दुर्योधन म्हणे, मग का फक्त पंगत दाब्याला येतं का? 2 टाइम जेवण नाश्ता, काहीच काम करत नाही असा माणूस कोण कोणाच्या घरात ठेवील? हा, ठेवणारच नाही. मग तो दुर्योधन म्हणे, ठीक आहे अर्जुना तुझं काय मत आहे? म्हणे त्याला मागू द्या पहिले. तो म्हणे, आपल्याला तुही काही गरज नाही. देवाले म्हणे, देवाची काही गरज नाही, पण तुझं सैन्य, तुझा शस्त्रसाठा हे सगळंच्या सगळं मला पाहिजे. काही हरकत नाही, देऊन टाकलं त्याले. आणि अर्जुनाला विचारलं. अर्जुन म्हणे, फक्त मला तूच पाहिजे केशवा, तुझ्याशिवाय मला दुसरं काहीही नको. मला शस्त्र नाही पाहिजे, हो मला काही तुझं कोणती धन दौलत कोणतंच काहीच नाही पाहिजे. हत्ती घोडे नाही, काही नाही, फक्त मला तू पाहिजे. पण मी तुझ्याकडे येईल, पण हे ऐकलं का, मी शस्त्र हातात धरणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त गोष्टी करील युक्तीच्या 4. युक्तीच्या गोष्टी कोणत्या 4? त्या 4 युक्तीच्या गोष्टीवरच पांडवांचा विजय त्यांना प्राप्त करून दिला. तुम्ही कदाचित ऐकले असतील. अशा युक्ती आहेत, त्यातल्या काही युक्त्या तुमच्या पाठच आहेत, पण तुमच्या लक्षात येण्याकरता फक्त सांगून जातो की ज्या वेळेला त्या ठिकाणी भीष्माचार्याच्या समोर द्रौपदीला नेलं आणि द्रौपदीच्या चपला आपल्या जवळ घेतल्या, तिला सांगितलं जाऊन फक्त बांगड्या वाजव. हा एक प्रसंग. द्रौपदीनं बांगड्या वाजवल्या, भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. बस त्या आशीर्वादाची गरज होती. हे एक युक्ती. दुसरी युक्ती,
भीमाला मारण्याकरता ज्या वेळेला त्या ठिकाणी धृतराष्ट्रानं प्लॅनिंग केलं, त्यावेळेला भीमाचा पुतळा वज्रदेही तयार केला आणि भीमाचा आवाज करत करत तो पुतळा पुढे नेला. धृतराष्ट्रानं पुतळ्याला आलिंगन दिल्याबरोबर पुतळ्याचं पीठ झालं आणि भीमाला वाचवलं. ह्या युक्त्या आहेत देवाच्या त्यावेळेला. तिसरी युक्ती अशी आहे की भगवंतांनी युद्ध होईपर्यंत सर्वप्रथम उतरावं, पण युद्धाच्या सरते शेवटी पहिल्यांदा अर्जुनाला खाली उतरवलं, नंतर उडी टाकली, तो असलेला रथ धाड धाड पेटला. ह्या सगळ्या युक्त्या चार होत्या. त्या चार युक्त्यानं अशा पद्धतीनं त्या पांडवांचं रक्षण करून त्यांना युद्ध जिंकण्याकरता प्रभूने मदत केली. शस्त्र हातात धरलं नाही, पण युक्तीचा उपयोग केला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी युद्धाची सुरुवात झाली, तयारी झाली. कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. घनदाट सैन्य चौबाजूनं दिसायला लागलं आणि दुदुंबी नगारे वाजायला लागले आणि युद्धाचा शंख फुकल्या गेला. अशा वेळेला त्या ठिकाणी सर्व सैन्य ससज्ज झालं आणि अशा त्या वेळेला भीमानं सगळीकडे नजर टाकली, अर्जुनानं नजर टाकली, नकुल सहदेवानं नजर टाकली आणि धर्मराजा सुद्धा पाहायला लागले आणि भगवान कृष्णाच्या जवळ जाऊन पाचही पांडवांनी हात जोडले आणि सांगितलं, हे युद्ध आम्ही करू शकत नाही. कारण काय आहे? हे आमचे आहेत सारे, हे आमचे आहेत. असंच आहे व्यवहारामध्ये सुद्धा. जीवन जगत असताना जोपर्यंत आपल्याला धर्म आणि अधर्म कळत नाही, तोपर्यंत आपल्याला अधर्मानं युक्त असलेला जीव सुद्धा आपला वाटतो, असेच वाटतात. पण भगवंतांनी त्यांचा मोह निरसन केला, त्यांच्या मनातला भाव त्या ठिकाणी नष्ट केला आणि आपले कोणते ओळखल्या गेले पाहिजे हे सर्व दर्शन त्यांना करून दिलं. मग माझे कोण आहेत आणि माझे कोण नाहीत, आपले आपले तर सगळेच आहेत, मग पण माझे कोण माझे नाही ज्या वेळेला हे समजावून सांगितलं, त्यावेळेला युद्धाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. आणि हे युद्ध चालू झालं त्यावेळेला त्या ठिकाणी संजय नावाचा एक महाभारतात होता. त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली. कशासाठी दिली दिव्य दृष्टी व्यास महाराजांनी? कशासाठी? की त्या आंधळ्याला बसल्या जाग्यावर युद्ध कसं होऊन राहिलं हे सांग. आमचे महाराज विनोदानं सांगायचे, युद्ध सांगायसाठीच नाही, युद्ध असं रंगून सांग की तो बसल्या जाग्यावर फुटका तळपला पाहिजे. हे त्याचं कारण होतं. कारण त्यानं एवढा त्रास दिला पाच पांडवाईले की जडत्या लाक्षगृहात जाळण्याचा प्रयत्न केला, भोजनामध्ये विष घालून पाच पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, भीमाला ओंकारेश्वरच्या डोहात नेऊन रात्री झोपीत टाकण्याचा प्रयत्न केला. असे प्रयत्न करून पांडवाला मारण्यासाठी या धृतराष्ट्राने हे प्रयत्न केले. पण याचे 101 100 कौरव कसे मारले जातात हे नुसतं तू सांग, म्हणून त्याला दिव्य दृष्टी दिली. आणि धृतराष्ट्र बसल्या जागेवर विचारत होता डोळे बंद करून, संजया आता काय झालं? म्हणे आता तुमचे 100 पैकी 10 मेले, म्हणे 90 राहिले. कसे मारले? म्हणे त्याचं मुंडकं कापलं, एकाचा हात कापला, एकाचं टंगळं तोडलं. आणि असं तो सांगता सांगता याले जसं जसं दुःख होईल असं तेलमीठ लावून सांगत होता संजय. दुसऱ्या दिवशी म्हणे 10 मारले, असं सांगणं सुरूच होतं. म्हणे पांडवातले किती मेले? तो म्हणे त्याच्या केसाली धक्का लागला नाही, असा तो सांगे. मग हा जागच्या जाग्यावर असा असाच टीव्हीत पाहिलं असेल ना तुम्ही. आता मी काही फुटका नाही, मला काही दाढी नाही, त्याच्यानं मी काही धृतराष्ट्र तुम्हाला दिसणार नाही, पण तो असा असाच करेन, हात बोटच चोय, महालात उठून उभा राहे आणि फिरे. संजय म्हणे बसा महाराज. तिसरा दिवस निघाला, 10 मारले. असं करता करता म्हणे राहिले किती? म्हणे आता एकच राहिला. म्हणे कोण? म्हणे दुर्योधन. 99 खापी गेले, पाचवातला एकही नाही गेला. अरे गगन में जितने तारे हो उतने बैरी हो, हरी की कृपा जिस पर रहे तो उसका बाल भी बाका न हो. असं ज्या वेळेला म्हणतो ना, तर देवच सोबत आहे ना. देव राखेत या मारेल कोण? रक्षण करणारा कोण आहे? याईनं ठरवलं होतं पाच पांडवांनी, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो करता करविता तूच. पण भगवंतानी हो
पांडवांचा विजय प्राप्त करून दिला. हे महाभारताचं असलेलं युद्ध तुमच्या आमच्या समोर आहे. शेवटी दुर्योधन राहिला. दुर्योधनाचं आणि भीमाचं युद्ध सुरू झालं. आणि भीमाच्या हाती गदा. भीम काय साधा होता का? 7 हत्तीचं बल त्याच्या शरीरात आहे असा भीम. पण गोष्ट अशी होती, दुर्योधनाला जिथं गदा मारली तिथं टणकन आवाज यायचा त्याच्या शरीरावर. वज्रदेही केला होता तो. कोण? गांधारीनं. आणि हे चौथी गोष्ट फक्त देवालेच माहित होती. झाल्या युक्त्याचार. हे युद्ध झालं 2-3 दिवस. भीम थकून आला, तंबूत असा गदा ठेवला, बसला. भगवान कृष्ण म्हणत, का रे आजही नाही मेळ लावला तो? 4 दिवस झाले म्हणे. कृष्णा काय मेळ लावला म्हणत. त्याच्या अंगावर गदा टाकली की असा टणकन आवाज येते म्हणे, गोटाय जसा. आणि कुठे मारावं सुचत नाही. आता हा भीम म्हणजे याची बुद्धी घुटण्यात, समजून घेणारा नाही. भगवान म्हटले, अरे माझ्याकडे युद्ध करताना लक्ष दे ना, मी सांगतो ना तुला कुठे मारायचं. भीम दुसऱ्या दिवशी युद्ध झाले गेला. भगवान कृष्णाकडे पायाचं कामच नाही. युद्धाचा सपाटा सुरू. बेदम मार खाल्ला भीमानं, थकला. आणि दुर्योधन पुन्हा शंख फुकल्या गेला. युद्ध चालू करायचा शंख, युद्ध बंद करायचा शंख. नंतर युद्ध करता येत नाही. सायंकाळ झाली, युद्ध बंद. पुन्हा आला तंबूत. सांगितलं. मग भगवंतानं सांगितलं, तू माझ्याकडे पाहत असत नाही. हा भीम होताच तसा. हा फार शक्तिवान होता, पण विचारानं मात्र त्या ठिकाणी काम करत नव्हता. एकदा 5 पांडवांनी भोजनाकरता ताटं वाढले. भगवान कृष्णाला आमंत्रण देण्यासाठी भीमाला पाठवलं. देवाले घेऊन ये, जेवण करा लागतं. भीम म्हणे ताटवाळा. अरे वाढले ना बा, झाला का तयार? पाणी वाढून ठेवा. हो. पहा म्हणे देव कसा लवकर येते. अरे देव काय कुठे आहे हे माहित आहे का? कुठेतरी असेल, शोधून आण, जेवायला आपल्या घरी घेऊन ये. भीम तंबूच्या बाहेर निघाला. हातात गदा घेतली, गदेचं दर्शन घेतलं, गर 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 फिरवली ना आकाश मार्गानं वर झोकून दिली. त्या गदेला सरळ होऊ दिलं. त्या गदेच्या टोकाखाली आपली मान ठेवली. भगवंताला हात जोडून म्हणते, लवकर जेवायला ये, नाही तर मग गदा मा डोक्यावर पडेल. बस असा भाव होता त्याचा. भगवान कृष्ण लगेच प्रगट झाले. वरच्या वर गदेचं आणि डोक्याचं अंतर एवढंच राहिलं, फुटभर. वर गदा धरली. मेला होता ना भीम. आणि जशी गदा बाजूले केली, काय लगा भीमा, असे अचाट शक्तीचे पोचट प्रयोग करू नको. तो भीम म्हणे, मला माहित होतं असं नाही केलं तर तू लवकर येत नाही. याच्यामध्ये भाव असा होता की इतका विश्वास देवावर होता, आल्याशिवाय राहणार नाही. मग विश्वास महत्वाचा आहे. तो भीम ताकदवान होता, पण देवावर विश्वासही तेवढाच बळकट होता त्याचा. मग देवानं त्या ठिकाणी सांगितलं, तू त्याला गदा मारत असताना डोक्याचा भाग सोड, बाहूचा भाग सोड, पाठीचा भाग सोड, पायाचा भाग सोड, कमरीचा भाग घे. मग विचारलं त्या भीमानं, कमरीच्याच ठिकाणी का? तुला माहित आहे म्हणे, बाप आंधळा आहे म्हणून गांधारीनं पण केला म्हणे, डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. माझा मालकच पाहत नाही तर मी सुद्धा पाहणार नाही. पण तिची पट्टी एवढे दिवस राहिली की तिला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि दिव्य दृष्टी टाकण्याकरता तिनं दुर्योधनाला रात्री 12 वाजता एकांतात निर्वस्त्र बोलावलं म्हणे. तिला माहित होतं, या दृष्टीची शक्ती जर मी दुर्योधनाच्या शरीरावर टाकेल तर माझ्या दुर्योधनाचं शरीर वज्रदेही झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला कोणीच मारू शकणार नाही. आणि हे गोष्ट कोणाला माहित होती? फक्त कृष्णाला. आणि हा रात्रीचाच निघाला, कपडे काढले, नग्न अवस्थेमध्ये निघाला. भगवंताला कळलं की दुर्योधन आपली संधी साधण्याकरता निघाला. भगवान रस्त्यातच त्याला दिसले आणि दुर्योधनाला केला जय हरी. तो म्हणे जय हरी. म्हणे चालले कोणाच्या घरी? म्हणे आमच्या आईनं बोलावलं. कशासाठी? म्हणे कार्यक्रम आहे म्हणे दिव्य दृष्टीचा. म्हणे मग असं कपडे कुठे आहेत? तर म्हणे आमच्या आईनं सांगितलं की कपडे काढून ये जो. मग भगवान बोलायला लागले, नालायका, जराशी लाज वाटते? तू काय 4-5 वर्षाचा बालक आहेस?
छोटा तरणा बांड असलेला एवढा मोठा मुलगा तू, तुझी जरी आई आहे, पण काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात की या वयात आईच्या समोर नग्न अवस्थेमध्ये जाऊ नये, एवढंही भान तुला नाही. एवढा बलवान दुर्योधन तू, हे बुद्धी नाही तुला, असं जाऊ नये. तो म्हणे हे माझ्या डोक्यात कालपासून येऊन राहिलं म्हणे, पण जाऊ कसा मग? कपडे सांगितले ना, कपडे नाही पाहिजे ना, कपडे घालू नको, निर्वस्त्र जा. कपड्याचा उपयोग न करता किडीचे पानं निदान मागून पुढून 2 तो लावून घे. कपडे आहेत का ते? तो दुर्योधन म्हणे हा, हे सल्ला पटली बा आपल्याला. भगवान म्हटले पटली ना, जाय लवकर 2 केळीचे पानं बांध आणि महालात जाय. ही युक्ती चौथी होती. तिथूनच चाबी भरून दिली ती देवानं. देवाला माहित होता हा मरणार नाही पुढे, आणि हे देवालाच माहित होतं. त्यानं 2 केळीचे पानं लावले, महालात गेला आणि गांधारीच्या समोर उभा राहिला. आईला नमस्कार केला. आई आलो म्हणे मी. आला का दुर्योधना? हो आलो. मी सांगितल्या पद्धतीनं आला? हो आई. बाळा तुझ्या शरीरावर काही कपडे वगैरे असं? म्हणे आई अजिबात नाही, कपड्याचा त्याग केला, मी माझं शरीर घेऊन आलो. पण त्यानं हे नाही सांगितलं केळीचे पानं लावून आलो. ठीक आहे, डोळ्यावर लिपत पट्टी काढली आणि सुरुवात पायापासून केली. आपली दिव्य दृष्टी जशी टाकता टाकता तिनं डोक्यापर्यंत पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग जोर जोरात रडायला लागली. दुर्योधन विचारतो का रडता आई तू? माझ्या संपूर्ण शरीरात बदल झाला, मला अशी फार मोठी ताकद शक्ती आल्यासारखं वाटते, तू का रडते? त्याला एकदम लगे कुंती म्हणायला लागली, म्हणे हरामखोरा, पहिले हे सांग तुले रस्त्यात कोण भेटलं होतं का? कोण भेटलं तुले? तो म्हणे कोणीच नाही. खोटं नको बोलू, कोणीतरी भेटलं असेल. हो मग सांगतो. म्हणे भेटला होता म्हणे कृष्ण. हा 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 बरोबर आहे, कृष्ण भेटला ना म्हणे, त्यानं सत्यानाश केला म्हणे तो या कंबडक्याचा. आता म्हणे काय झालं आई? तुझं संपूर्ण शरीर म्हणे वज्रदेही झालं, पण जिथं जिथं तू ते किडीचे पान लावले होते तेवढा शरीराचा भाग तुझा कच्चा राहिला आणि त्याच्यातच तुझा मृत्यू राहील म्हणे. मग त्यावेळेला त्या दुर्योधनाला कळलं, आणि हे देवाला माहित होतं, भीमाला माहित नव्हतं. भीमाला तंबूस सांगितलं. दुसऱ्या दिवशी युद्ध झालं. भीमानं गधा खाली नाही वर नाही, त्याच्या पाठीत कमरेवरच मारण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला त्या ठिकाणी दुर्योधन घायल झाला, मरण अवस्थेला प्राप्त झाला आणि संध्याकाळची वेळ झाली. अशा वेळेला त्या ठिकाणी दुर्योधन मेला म्हणून भीमानं सोडून दिला आणि पांडव विजयी झाल्याचा शंख त्या ठिकाणी वाजवण्यात आला. आणि अशा परिस्थितीमध्ये आकाशात सगळे गिधाड दुर्योधनाच्या शरीराच्या मांसाचे लचके तोडण्याकरता टपून बसले. आणि अशाच वेळेला अश्वत्थामा त्या ठिकाणी उपस्थित झाला. हा बालपणीचा मित्र होता. अश्वत्थामा हा 7 जणांमध्ये चिरंजीव आहे. आणि त्या अश्वत्थाम्याने येऊन त्या ठिकाणी दुर्योधनाची मान आपल्या मांडीवर घेतली आणि रडायला लागला. दुर्योधन सुद्धा रडायला लागला. त्यावेळेला दुर्योधनाला विचारलं अश्वत्थाम्यानं की दुर्योधना तू का रडत? दुर्योधन म्हणे युद्ध तर हारलो म्हणे, याचं दुःख मला नाही. माझे 99 भाऊ मेले, याचं दुःख मला नाही. पण पांडवातला एकही मेला नाही, याचं दुःख मला आहे म्हणे, म्हणून मी रडतो. मग त्यावेळेला त्या ठिकाणी अश्वत्थाम्यानं प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञेचे 3 प्रकार आहेत: प्रतिज्ञा, आज्ञा आणि अवज्ञा. त्यातली ही प्रतिज्ञा ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, ती पूर्णत्वाला गेली. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. मोठ्या माणसांनी लहानाला दिली ती आज्ञा. पण अवज्ञा म्हणजे कोणताही शब्द न पाळणे. असे 3 प्रकार आहेत. पण यानं प्रतिज्ञा केली, हातात पाणी घेतलं, म्हणे 5 पांडवातला एकही जिवंत ठेवणार नाही. आणि दुसरा शब्द दिला, पांडव कुळच जिवंत ठेवणार नाही, ही प्रतिज्ञा घेतो म्हणे. मग दुर्योधनानं आपले डोळे बंद केले, माझं पुढचं काम तू कर. आणि त्याची मान खाली ठेवली, डोळे बंद झाले. गिधाडानं शरीराचे लचके तोडणं सुरू केले. संध्याकाळच्या वेळेला अश्वत्थामा तंबूत आला, विचार करायला लागला की पांडवांचं कुळ कसं नष्ट करावं, कसं मारावं.
मग त्या ठिकाणी तो चालता चालता कृपाचार्य रस्त्यात भेटले, त्यांना नमस्कार केला. कृपाचार्यांना विचारलं, म्हणे एखाद्याचं कुंड जर नष्ट करावं असं वाटलं तर नेमकं काय केलं पाहिजे? कृपाचार्यांनी शब्दात उपदेश नाही केला, क्रियात्मक उपदेश केला. उपदेशाचे 3 प्रकार आहेत: शब्दात्मक, क्रियात्मक, दृष्टीत्मक. दृष्टीनं उपदेश होते, शब्दात्मक म्हणजे बोलण्यानं उपदेश होते, आणि क्रियात्मक म्हणजे करून दाखवताना उपदेश होते. असे 3 प्रकार आहेत. मग क्रियात्मक उपदेश कसा दाखवला? एक मोठं झाड दाखवलं, त्या झाडाला मोठं छिद्र दाखवलं, त्याला डोलार म्हणतात. त्याच्यामध्ये त्या पक्षिणीचे 4-5 पिलं बसलेले दाखवले, आणि खालून एक साप वर आला. पक्ष्याची आई जाग्यावर नाही, चारा आणण्याकरता बाहेर गेली, अशी वेळ साधली, आणि ते लहान लहान पिलं आतमध्ये बसले. साप तिथं आल्यानंतर त्या डोलार मध्ये गेला, लहान लहान चिमुकले पिलं आपल्या घशात घेऊन तो पोटात टाकायला लागला. हा क्रियात्मक उपदेश दिला. त्यावेळेला अश्वत्थाम्याला कळलं की 5 पांडवांना आपण मारू शकत नाही, पण 5 पांडवांचे लहान लहान मुलं ज्या तंबूत झोपलेले आहेत, रात्रीच्या वेळेला आपण त्याला मारू शकतो, म्हणजे पांडवाचं कुळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी योजना त्यानं आखली. आणि तो तंबू घेऊन मारण्याकरता हातात खडग घेऊन तंबूत मारण्याकरता गेला. त्यावेळेला एकांत पाला, आणि 5ही लहान लहान मुलं द्रौपदीचे होते झोपलेले. ते झोपीतच माना धडाच्या वेगळ्या केल्या, कचाकच 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 5ही मुलं मारून टाकले. आणि अशा पद्धतीनं 5 पांडवाचे 5 मुलं मारल्यावर रक्ताचा पाठ तंबूच्या बाहेर आला, आणि महादेवाला रक्त दिसलं. महादेवानं खडग्यासहित अश्वत्थाम्याला पकडलं. भगवंत हजर झाले, 5 पांडव आले. द्रौपदी ओक्साबोक्शी रडायला लागली, कारण तिच्या आतड्यातले कातडे 5ही संपवले. त्या आईला किती दुःख झालं असेल, जोरजोरात रडायला लागली. भीमानं गधावर केली. अर्जुन म्हणायला लागला, देवा याला मोकळं सोड, फक्त याच्या संपूर्ण शरीराला चालणी केल्याशिवाय राहणार नाही. नकुल सहदेव म्हणायला लागला, एक हात एक पाय इकडे आणि एक हात एक पाय तिकडे, याला जिवंत ठेवता येणार नाही. पण भगवंतांनी सांगितलं, याला मारता येत नाही, कारण हा 7 जणांमध्ये चिरंजीव आहे. पण याला शिक्षा देण्याचा अधिकार, जिचे 5 मुलं मेले, तिला जेवढं दुःख झालं तिलाच विचारू, आणि तेच शिक्षा याला देईल. म्हणून द्रौपदीकडे तो प्रश्न सोपवला. द्रौपदीला समोर आणलं, आणि द्रौपदीला विचारलं, द्रौपदी सांग, याला शिक्षा कोणती द्यायची? द्रौपदी रडत होती. तिच्या अंतःकरणातलं दुःख तिला माहित. जिचे बाळताने तिचा प्राण होय व्याकुळ. जोरजोरात रडत होती हो. रडता रडता असा पदर पसरला, आणि अश्वत्थाम्याच्या समोर उभी राहिली. अश्वत्थाम्याला म्हणते, अश्वत्थामा, अरे माझ्या या लहान 5 मुलांनी तुझं असं काय बिघडवलं? काय दोष होता त्यांचा? लहान लहान असताना मारले, निदान झोपेत न ती मारायला लागत नव्हते रे, जागी नव्हते ते, झोपलेले होते. असं तुझं काय वैरत्व आहे? माझे लहान लहान मुलं का मारले सांग. अश्वत्थामा असा चोरासारखा थरथर थरथर कापत होता, शब्द सुद्धा बोलला नाही. पण द्रौपदी म्हणायला लागली, आता याला काय शिक्षा द्याव? माझे 5 मेले, मला किती दुःख झालं, माझ्या अंतःकरणाला विचारा. पण हा एकच आहे याच्या आईला. द्रौपदी म्हणते, याला जर मी म्हणतो मारून टाका, तर याच्या आईला किती दुःख होईल. काय म्हणते द्रौपदी? याच्या आईला किती दुःख होईल. हा याच्या आईला एकुलता एक आहे. नुकतंच महाभारतीय युद्ध झालं, त्या युद्धामध्ये याचे बाबा मारले गेले. याच्या आईच्या डोक्यावरचं असलेलं वैधव्याचं कुंकू कोरडं झालेलं नाही, ओलच आहे. याचे बाबा मेले. आता याला जर मारलं तर याची आई जिवंतच राहणार नाही. स्त्रीनं एका स्त्री जातीचा विचार केला. याला कोणतं हृदय म्हणतात? दुखवी आणि काच्या दुःखे. एवढं पवित्र आणि स्वच्छ, प्रांजळ आणि मवाळ हृदय त्या द्रौपदीचं होतं. म्हणे याला काय शिक्षा देता? म्हणे याला शिक्षा देऊ नका. म्हणे हो, माझे 5 मेले, म्हणे मला माहित आहे मुलं मेल्याचं दुःख किती आहे, माझे मुलं गेल्याचं दुःख किती आहे, सोडून द्या म्हणे याला. कोण म्हणे? द्रौपदी. सोडून द्या म्हटल्याबरोबर भीम पुढे आला. म्हणे द्रौपदी, बोलताना तुझी जीभ काय करते? सोडून द्या म्हणतं याला. असं कसं सोडून द्या? याची चटणी केली पाहिजे, याला मारलं पाहिजे. भगवान म्हणत तिनं निर्णय दिला.
सोडून द्या. शिक्षा देण्याचा अधिकार तिला दिला होता आपण, पण भगवान म्हणत त्याला सोडून तसं नाही देऊ. मग भगवंतांनी त्याच्या डोक्यावर असलेला तो मणी काढून घेतला आणि तिथं जखम केली. आणि त्या जखमेला केल्यानंतर भगवंतांनी त्याला एक शाप देऊन टाकला, जोपर्यंत तू जिवंत आहेस तो चिरंजीव आहे ना. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंस बिभीषणा कृप परशुरामस्य सप्तयेती चिरंजीविना. सुभाषितकार म्हणतात ते 7 जण चिरंजीव आहेत. त्यात अश्वत्थाम्याचं पहिलं नाव आहे हनुमंतरायासारखं. सृष्टीच्या अंतापर्यंत तुला जे जखम झाली ना याच्या वेदना तुला होत राहतील, पण तो पाय धरून रडायला लागला, म्हणे हे दुःख दिल्यापेक्षा मला मारून टाका म्हणे देवा, जिवंत ठेवू नका, मारून टाका. भगवंताचे पाय धरले. भगवान म्हणतात तुला मारत तर नाही पण दुःख भोगा लागेल, पण उशाप दिला मग भगवंताने. अमावस्येच्या रात्री घराच्या मागता दारातून तू जर आवाज दिला रात्री 12 वाजता, गोड तेल मागितलं, एखाद्या माऊलीनं जर तुला गोड तेल दिलं तर त्या गोड तेल तुझ्या या जखमेला जर लावलं तर तेवढ्यापुरती तुझी वेदना थांबेल, दुःख कमी होईल. अमावस्येच्या दिवशी रात्री घराच्या मागच्या दारानं, पुढून नाही. आता मागचे दारच नाही राहिले का घराले मागचे दार? पूर्वी होते का नाही, मागून एक दार असायचं का नाही, घराले आवण असायचं. आता समोरचे दार आहेत पण उघडे नसतात, दिवसभर, रात्री बंद, दिवसाही बंद. कधी कधी तर मला असा विचार पडते की या घरात माणसं आहेत का नाही, बंदच असतात ना. दार कधी बंद असावं कधी उघड असावं हे शास्त्र आहे ना. लक्ष्मीचा प्रवेश आहे, महादेवाची स्वारी येते, संध्याकाळची वेळ आहे, दार बंद नसावं. संध्याकाळच्या वेळेला ज्याचं दार बंद राहत असेल सांज वेळेला, त्या वेळेला लक्ष्मीचा प्रवेश होताना त्या वाटपातून आपण वजा होतो. चालता चालता लक्ष्मी येते, महादेवाची स्वारी येते, रानातून गाई घरी येतात. संध्याकाळच्या वेळेला भगवंताचं वास्तव्य असते, तुळशीजवळ दिवा लावा लागते, तुळशीला नमस्कार करावा लागते. हे सगळ्या गोष्टी आपण सांज वेळेला करतो. ऐन सांज वेळेला तुमच्या इथं काही मला पद्धत माहीत नाही म्हणा, कारण संध्याकाळचा वेळच नाही माझा इथं थांबण्याचा. आमच्या अकोल्यातली गोष्ट सांगतो, संध्याकाळी 5-5:30 वाजले की लोक कुलप लावून पाणीपुरी खायला बाहेर, 9 वाजे लोक बाहेर, आणि संड खाऊन येतात बाहेरून आणि घरात संडासले जातात. आता संडास पूर्वी नव्हते, आता आले. मी लहान होतो असा एवढा कुठे संडास होता आमच्या ते. आमची आजी म्हणे बाबू घरात खायचं आणि बाहेर टाकायचं, पण आता उलट झालं. आता तुम्ही सांगितलं तरी बाहेर खायचं आणि घरात, अशी पद्धत झाली. मग काऊन नाही, बऱ्याच गोष्टीवर परिणाम होईल ना या गोष्टीचा. मग कोण्या वेळेला बंद ठेवायचं, कोण्या वेळेला. काही जणांचं दार बंदच असते कायम, आणि फाटकावर लिहिलेलं असते कृपया येता जाताना फाटक बंद करावे. म्हणजे ते आपणही जरी गेलो तर आपल्यालाच लायला लावतात. हो, पण काही जणांच्या घरी कुत्र नसते पण भीतीपोटी लिहिलं असते कुत्र्यापासून सावधान. मग मी विचारलं एका जणाच्या घरी कुठे आहे कुत्र, म्हणे कुत्र फुत्र कोण वागवते हो, बोर्ड लावलं फक्त. म्हटलं हे बोर्ड कायसाठी लावलं, म्हणे बोर्डानं भेव लागते म्हणून चोराले, कुत्रा आहे बया घरात. मी म्हटलं मग किती जण आहात तुम्ही, म्हणे आम्ही 3च जण आहोत. म्हटलं 4 पायाचं नाही मग कुत्र, नाही 2 पायाचे आहेत सारे. हो, म्हणजे असं लिहिलेलं असते. जाऊ द्या तो विषय. पण रात्रीचा प्रसंग 12 वाजता मागचं दार, आणि गोड तेल दिलं पाहिजे. ज्याच्या घरून गोड तेल मागितलं जाते ना, अश्वत्थामा त्या परिवाराला, त्या कुटुंबाला आशीर्वाद देतो. त्याच्या घरची कधीही लक्ष्मी नाश पावत नाही. तेल सांडलं की मावल्या काय करतात, सांडू द्या चांगला आहे तेल सांडणं, आहे की नाही. अनेक गोष्टीचा जर विचार केला, ज्याच्या घरी नेहमी फुलं राहतात, नेहमी फुलं, नेहमी बरं का, तिथं नेहमी लक्ष्मीचं वास्तव्य आहे. ज्या घरच्या माऊलीचे कमरीच्या पलीकडे डोक्यावरचे केस लांब आहेत, त्या माऊलीमुळे, त्या घरातली त्या बाईमुळे लक्ष्मी दुसऱ्या इकडे जात नाही. हे लक्षण आहे लक्ष्मीचं.
ज्या घरात जास्त केरपुंजा रोज काढल्या जाते, नित्यनेमानं एका कोपऱ्यात ठेवल्या जाते, लक्ष्मीचं वास्तव्य आहे. ज्या घरी रोज शेणानं थोडी का होईना जागा सारवल्या जाते, दारात येऊन गाय शेणाचा पावटा टाकते, हे लक्षणं आहेत लक्ष्मीचे. असे अनेक लक्षणं आहेत. मग अशा पद्धतीनं आपण संध्याकाळच्या सांज वेळेला दार बंद करू नये. मग हा अश्वत्थाम्याला उश्शाप मिळाला आणि पुढे त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर पुढचा कथेचा प्रसंग 5-10 मिनिटात आपण लगेच पाहू. तूर्त 5-10 मिनिटाचा आपण या ठिकाणी विश्रांती घेऊ. 3 वाजले. पुन्हा आणखीन 1-1.25 तास कथा पाहू. म्हणून 5 मिनिटात बाहेर जाऊन पाणी पिऊन लवकर या. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत महापुराण की जय.